लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या मॅच मध्ये शून्यावर हा खेळाडू आउट झाला होता. यावेळेला डॉट बॉल न सुरुवात करतोय अंकुर सिंग आपल्या षटकाला. आता खूप चांगला या ठिकाणी पाऊस होऊन गेला, त्याच्यामुळे आता सरफेस विकेट गोलंदाजांना थोडीशी मदत नक्की करणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ज्या ज्या वेळेला उजव्या त्याच्या बॅटर समोर गोलंदाज येत असतो त्या वेळेला नॅचरली स्विंग लेफ्ट आर्मरला प्राप्त होतो आणि जरूर अक्रॉस निघणारे त्याचे बॉल आपल्याला बघायला मिळतात. ओ यावेळेला जबरदस्त फटका, पॅरलल स्ट्रोक, फ्लॅट सिक्सर, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे भिंताडेच्या बॅटमधून. डू ऑर डाय मॅच आहे. या मॅच मध्ये नक्कीच बॅटिंग चांगली करावी लागेल. बॅटिंग वाट्याला आली आहे. टॉस जिंकला विरोधी टीमने आणि गोलंदाजी निवडले. पहिलाच बॉल नंतर या दुसऱ्या बॉलवर कडा प्रहार पाहायला मिळाला आणि हा येतोय षटकार. ताकद झोकली या फटक्या मागे, ताकदीनं प्रहार केला, परंतु या वेळेला ताकदीची गरज नाहीये. पीक केला लेन बॉलला आणि पाठवले पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लागोपाठचा दुसरा षटकार. मागच्या मॅच मध्ये फुलटॉस बॉलवर शून्यावर आउट झालेला धनंजय बिनताडे या मॅच मध्ये मात्र पहिल्या 3 बॉलवर 12 धावा करून गेलाय. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत अंकुर सिंगच्या विरुद्ध धनंजय बिनताळेने. डीबी सध्या खूप चांगली बॅटिंग करतोय. गरज आहे, अशाच फटक्यांची गरज आहे आणि ते फटके आता सुरू केले. धनंजय भिंताडे शून्यावर आउट झाला होता, ते विसरून आता इथून पुढे संघाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे, या स्पर्धेमध्ये पुढे न्यायचं आहे. तर आता या वर्तमानामध्ये चांगला खेळ साकारावा लागेल आणि ते 2 षटकार कॉन्फिडन्स, आत्मविश्वास नक्की वाढवतील धनंजय भिंताडेचा. अंकुरला पलटवार करावा लागेल. हेलिकॉप्टर आणि तो थेट लँड होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा षटकार. तिसरा षटकार लागोपाठ. वाव, एक्सप्रेशन तुम्ही बघा. हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळाला. लागोपाठ 3 षटकार आपण पाहतोय. बॅटर धनंजय भिंताडे. या फलंदाजाविषयी कॅप्टन ओपिनियन मध्ये का उल्लेख केला होता, त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. लागोपाठ 3 षटकार धनंजय भिंताडेच्या बॅटमधून आपण पाहतोय. अंकुर सिंग मागच्या सामन्यामध्ये भरपूर एक्सपेन्सिव्ह राहिला होता. आता या मॅच मध्ये त्याला पलटवार करावा लागेल, परंतु इथे भरपूर साऱ्या रन्स कन्सीड करत असताना हा बॉल थोडासा कमी गतीने टाकला. बॅटर अर्ली खेळला आणि थोडासा बाउन्स घेत असताना थोडा स्विंग प्राप्त केल्या बॉलवर आणि हा बॉल डॉट येतोय. पहा बाहेर निघणारा बॉल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अंकुर सिंग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, हा बॉल देखील सोडून दिलाय. लागोपाठ 3 षटकार आणि लागोपाठ 2 चेंडू डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि एकंदरीत या ओव्हरमध्ये 3 बॉल डॉट बघायला मिळाले आणि 3 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बघायला मिळाले. 18 धावा विदाउट लॉस. सेकंड ओव्हर, दुसरं षटक. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ओव्हर द विकेट. बाउन्सर. यावेळेला बाउन्सरने सुरुवात करतोय ऐश्वर्य सुर्वे. गोलंदाजी करण्यासाठी पहिलाच बॉल. व्हाईट बॉल त्यानं हाताळला. व्हाईटनं सुरुवात करत असताना 19 धावा धावफलकावर देत महेश नानगुडे स्ट्राईक एंडला. मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळला होता. यावेळेला पुन्हा एकदा शरीरापासून दूर हा चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथे चांगली लाईन आणि चांगली लेंथ आपण पाहतोय. गोलंदाज ऐश्वर्य सुर्वेच्या माध्यमातून येतोय हा डॉट बॉल. ओव्हर द विकेट एज अँड टेकन. मोठा धक्का लागतो या ठिकाणी पुणे संघाला. महेश नानगुडे शून्यावर आउट. बिग लॉस फॉर द टीम. श्रीतेज 11 पुणे.
फार मोठा धक्का लागला या ठिकाणी आपण बघतोय. महेश नांदगुडे या फलंदाजाकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. मागच्या सामन्यामध्ये तो तसा खेळलाही होता, परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये तो शून्यावर आउट होतोय. इट्स अ बिग विकेट या टीमची मिळवली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमने आणि ऐश्वर्या सुर्वेने हा ब्रेक थ्रू दिलाय महत्वाच्या क्षणी. कारण ज्या वेळेला मागच्या मॅच मध्ये महेश नांदगुडे खेळला त्याने चांगली बॅटिंग केली, परंतु पावसामध्ये बॅटिंग करणं एवढं सोपं नाहीये. एक मोठं चॅलेंज आहे. जरी आपण पहिल्या 2 मॅच मध्ये लाजवाब खेळ पाहिला, मोठमोठे डाव पाहिले, परंतु आता कुठेतरी पाऊस सुरू झाला आणि खेळपट्टीवर जो पाऊस पडलाय त्याचा फायदा गोलंदाज देखील आता उचलताना दिसतील. जरूर याविषयी आपण अगोदर देखील चर्चा करत होतो की ज्या वेळेला पाऊस होतो त्यावेळेला आपण जर बघितलं तर गोलंदाजांच्या डोळ्यातील चमक अधिकच वाढलेली असते. कारण विकेटचा फायदा डेफिनेटली गोलंदाजांना होतो आणि या सरफेसवर गोलंदाजी करायला प्रत्येकी फास्ट बॉलरला आवडत असते. आणि ऐश्वर्या सुर्वे या ठिकाणी जरूर त्याचा फायदा उचलत असताना पहिला बॉल वाईट फेकला, त्याच्यानंतर डॉट आला आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळतोय विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅटर रोहित खरात, लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी येतोय. थोडस आता बदल करण्यात आला जरूर. हो, यावेळेला ऑन द राईट लॉफ्ट केला, बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा फिल्डर, वन ऑफ द ग्रेट फिल्डर विनायक भोईर डाऊन द बॉल आणि मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. नाही चूक करणार विनायक भोईर. एक नामांकित खेळाडू आणि या मॅच मध्ये कॅप्टनची भूमिका त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आणि तेवढाच दर्जेदार झेल त्याने टिपलाय महत्वाच्या क्षणी. कारण या मॅच मध्ये थांबवावं लागणार आहे. मागच्या काही मॅचेस मध्ये कोरडी खेळपट्टी होती, धावा आल्या आणि आता कुठेतरी पाऊस आलाय तर फायदा गोलंदाज देखील उचलताना दिसतील. ऑन द राईज हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता आणि ऐश्वर्या सुर्वे या ठिकाणी खूप चांगल्या खांद्याचा वापर करतोय, जोराने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि ते पहा खऱ्यात आला आणि लगेचच परतही गेला. लागोपाठ 2 धक्के दिलेत. धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय 19 असताना पहिल्या ओव्हरमध्ये लागोपाठ 3 षटकार आले आणि जसं आपण पाहतोय की या ठिकाणी महेश नांदगुडे आउट झाला, तसाच रोहित खरात ज्याच्यावरती जबाबदारी आली होती की डाव पुढे न्यावं. डान्सून सुपर सिरीज 2025 मधला, कारण आतापर्यंत 3 ते 4 गोलंदाज अशा प्रकारे आपण पाहिले. हॅट्रिक बॉल याविषयी आपण चर्चा करूया, परंतु हा बॉल थोडासा आतमध्ये येणारा होता. पूर्णपणे बॅटरला फॉलो करणारा बॉल, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न दिसून आला फलंदाजाचा, परंतु गोलंदाज हुशारीने गोलंदाजी करताना दिसलाय आणि इम्पॅक्टही बाहेर होता आणि त्याचमुळे ती अपील देखील पाहायला मिळालेली नाहीये. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर. 19 सेकंड ओव्हरचा खेळ सुरू आहे. या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये कमीत कमी 80 ते 100च्या आसपास टार्गेट सेट करावं लागेल. सुर्वे नेक्स्ट बॉल, यावेळेला चाबुक अफलातून फटका, बॉल फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. दादाची दादागिरी आता मैदानामध्ये सुरू झाली आहे. थोडासा शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑफ लेंथ आणि बरोबर फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजरेच्या खाली मारलाय हा फटका आणि टायमिंग पहा, भव्य फटका. 6 धावा मिळतात. टीमची धावसंख्या 25. असे फटके येणं गरजेचे आहेत. दादाची दादागिरी आता सुरू झाली आहे. षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 25 रन्स, 25 धावा धावफलकावरती. ऐश्वर्या सुर्वे ओव्हर द विकेट. हो हो हो, पुन्हा मोठा प्रहार करायचा होता. विकेट मिळाली आहे. एजंट टेकन, जबरदस्त झेल विकेटच्या मागे. अजित मोहिते पकडतोय. आणखी एक धक्का. 3 फलंदाजांना बाद केलं. 7 धावा खर्च करत असताना 25ला 3 गडी बाद. ऐश्वर्या सुर्वे एक नामांकित गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महत्वाचं हे षटक होतं. एक षटकारही आला होता या ओव्हरच्या दरम्यान ऐश्वर्या सुर्वेच्या विरोधात आणि त्यानंतर त्याने तो पलटवार केलाय. परत एक वेळा लेंथवर आला, बॅटची कडा घेतली आणि ते विकेट प्राप्त झाली आहे. चांगली गोलंदाजी ऐश्वर्या सुर्वेची. दादाची दादागिरी लगेच थांबवली ऐश्वर्या सुर्वेने आणि ओव्हर नंबर 2चा खेळ आता इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 25. मागच्या 3 सामन्यांमध्ये आपण जर विचार केला तर सुरुवातीच्या 2 ओव्हर्स मध्ये प्रत्येकी इनिंग मध्ये खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. परंतु एक मात्र हा जो असा डाव आहे की जिथे फक्त तुम्हाला 25 धावा आणि 3 विकेट्स फलंदाजी करणाऱ्या संघाचे बघायला मिळालेत. म्हणजे हा डाव कुठले तरी मागच्या 3 मॅचेसच्या कंपॅरिझन मध्ये थोडासा संत गतीने सुरू झाला. श्रीतेज 11 पुणेचा नवीन फलंदाज दत्ता पवार
ही चर्चा सुरू होती की मागच्या मॅच मध्ये दत्ता पवार फार लवकर फलंदाजी करण्यासाठी आला होता, परंतु आता यावेळेला त्याच्या क्रमवारीमध्ये बदल करण्यात आला. धनंजय भिंताडे 3 षटकार मारले, परंतु दुसरं षटक पूर्णपणे इम्पॅक्ट प्लेअर दत्ता पवारच इम्पॅक्ट आहे. येस, याच्या अगोदर जो बॅटर आउट झाला त्याच्या जागेवर, म्हणजे दादा गायकवाडच्या जागेवर अंपायर. येस, ओके. चर्चा सुरू होती की आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी असं वाटलं होतं की अंकुर ज्यानं षटकार जरूर खाल्ले, परंतु त्यानंतर त्याला एक चांगली लय मिळाली होती, चांगला सूर तालाने गोलंदाजी करत होता. तोच येणार का गोलंदाजीसाठी, परंतु तसं नाहीये. राज सिंग गोलंदाजी करण्यासाठी आणलं. फर्स्ट चेंज, पहिला बदल करण्यात येतोय बॉलिंग मध्ये आणि राज सिंगचा वापर या ठिकाणी केला. आणखी एक लेफ्ट आर्म बॉलर सामना करेल. बॅटर धनंजय भिंताडे 18 वर फलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. राज सिंग पहिलाच बॉल पुल केलाय ऑन साइडला. पुल पॉवरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल सिक्सर. धनंजय भिंताळेमध्ये ती धावांची भूक पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये तो शून्यावर आउट झाला, परंतु या मॅच मध्ये क्रीजच्या आतमध्ये जात असताना काय पुलचा फटका सजवलाय. नजरेच्या खाली बॅट मधला तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि कॅमेरा वर्क पा. बॉल अगदी स्पष्ट दिसतोय, एक्झॅक्ट कुठे बॉल जाऊन पडला हे सर्व कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये 70 स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन टिपतायत. आणि हा पा, हे दृश्य तुमच्या स्क्रीनवर. या पांढऱ्या आभाळामध्ये तो पांढरा बॉल कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कैद करणे एवढं सोपं नाहीये आणि तो बॉल कुठे जाऊन पडतोय हे देखील दाखवलं जात आहे. चांगला फटका डीबीच्या बॅटमधून. सिक्सर टीमची धावसंख्या 31. ग्रेट जॉब, ग्रेट वर्क. सर्वच कॅमेरामॅनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे 70 स्पोर्ट्सच्या. ज्याप्रमाणे कव्हरेज या स्पर्धेमध्ये त्यांनी दिलेला आहे. अगेन्स्ट द स्विंग हा फटका होता. नेक्स्ट बॉल यावेळेला विथ द स्विंग कट केलाय, बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला गॅप फाइंड केलाय आणि बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. वेगाचा वापर केलाय कट करत असताना. जशी थोडीशी जागा मिळाली या बॉलवर, वेगही होता, बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केला आणि बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमधून थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता जाऊन पोहोचली आहे 35 धावा. बरोबर बॉलच्या मेरिटवर खेळतोय. या अगोदरचा षटकार अगेन्स्ट द स्विंग पाहायला मिळाला आणि हा चौकार जिथे बॉल निघत होता त्या दिशेनं हा बॉल इथे देखील ड्राईव्ह करण्यात आला. विनायक थोडासा फंबल करतोय. ओहो, आणि हा देखील चौकार. अति घाई संकटात नाही. आता जवळजवळ फलंदाज थांबले होते धाव पूर्ण केल्यानंतर, परंतु विनायकनं अधिक वेगानं फेकण्याचा प्रयत्न केला आणि तिथे 4 धावा मिळाल्या पुणे संघाला. 1 का 3 आठवलं. जिथे 1 होती तिथे 3 एक्स्ट्रा मिळाल्या. थ्रो करण्याच्या नादामध्ये 4. टोटल 5 असं अंपायर सांगतात. ओव्हर थ्रो मध्ये ते 4 ऍड होतील. टोटल 5. येस, बरोबर आहे. कारण थ्रो करण्याच्या पोझिशन मध्ये विनायक होता आणि तिथून बॉल त्याच्या हातातून निसटला, तो मागे पडला. एक्झॅक्ट हेच ऍक्शन रिप्ले मध्ये आणि त्यानंतर ती स्माइल विनायक भोईरच्या चेहऱ्यावर दिसते. 5 धावा मिळतील. आणि त्या अगोदर 1 धाव पूर्णही केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये तो चौकार मिळाला ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. यावेळेला लिडिंग एज हवेमध्ये बॉल आहे. विकेट कीपर डाऊन दी बॉल येतोय. थॉमस डायस विकेट प्राप्त करत असताना राज सिंग. अंपायरिंगचं मी कौतुक करेन. चांगली अंपायरिंग, त्यातल्या त्यात दोन्ही पंचांच्या माध्यमातून हेमंत शेट्टी आणि शशी साटम यांनी तो निर्णय दिला. 5 धावा येतात आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की विकेट आली आहे. बॅटची कडा घेतली, बॉल हवेत राहिला आणि विकेट कीपर थॉमस डायसने यावेळेला कोणती चूक केलेली नाहीये. आणि आता आणखीन एक धक्का बसलाय श्रीतेज 11 सरोळी पुणे या टीमला. विकेटचं त्यात विकेट घेणं गरजेचे आहेत आणि हे ब्रेक थ्रू या ठिकाणी प्रत्येकी गोलंदाज मिळून देत असताना एक मात्र अंकुर सिंग जो आतापर्यंत विकेट लेस राहिला, त्यानंतर ऐश्वर्य सुर्वेनं 3 विकेट्स घेतल्या आणि आता राज सिंग देखील पहिल्या 3 बॉलमध्ये 15 धावा जरूर आल्या, परंतु त्यानंतर विकेट प्राप्त करताना दिसला.
स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहताय आतापर्यंत एक चांगली टोटल आहे. 2 ओव्हर मध्ये 25 जरूर होत्या, परंतु त्यानंतर धावांचा वेग वाढवणं गरजेचं होता आणि तो वेग आता या ठिकाणी जरूर वाढवलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय 6व्या क्रमांकावर. आकाश काळे 6व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिल्या सामन्यामध्ये तो जरूर प्लेइंग 11 मध्ये नव्हता, परंतु आता त्याच्या येण्यानं संघाच्या बॅटिंग लाईन मध्ये ताकद वाढली आहे का हे आता आपल्याला बघायला मिळेल. पहिला बॉल थोडासा लेट कट जरूर खेळला, परंतु इथे कॅप फाइंड करता आला नाहीये त्याला. डॉट बॉल न सुरुवात करतोय राज सिंग आकाश काले समोर. एमएमसीसी संबलपूर कॅप्टन टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, परंतु धावाही चांगल्या येत आहेत. ओ यावेळेला समोर फोर्स केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑन सीमा क्लिअर करताना येतोय षटकार. लेन बॉल लवकर पिक केली ही लेंथ आणि खऱ्या अर्थाने समोर लॉंग ऑनच्या वरून पाठवलाय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 46 धावा 46 धावा झाल्यात. 46 रन्स ऑन द बोर्ड आणि अशाच प्रकारे धावांचा वेग वाढणं गरजेचं आहे. विकेट्स येत आहेत जरूर एका बाजूने, परंतु आक्रमण मात्र थांबत नाहीये. जो तो फलंदाज येतोय तो मोठे फटके खेळतोय आणि याच फटक्यांची गरज आहे, कारण तुम्ही रबर बॉलचं क्रिकेट खेळतात. वेल टाइम परफेक्टली मिडल ऑफ द बॅट ज्या वेळेला तुम्ही फटके खेळाल त्यावेळेला अशाच प्रकारचं रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल आणि सध्या तरी तेच घडतंय मैदानात. याचं कारण मी म्हणेन सुरुवात जी धनंजय भिंताडे या फलंदाजानं दिलेली आहे ना, ती सुरुवात कुठेतरी येणाऱ्या फलंदाजांचा आत्मविश्वास वाढवते आणि त्या आत्मविश्वासाने येणारे फलंदाज सध्या बॅटिंग करतात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 46 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा ऐश्वर्य सुर्वे 3 विकेट्स त्याने घेतलेत, त्याला कंटिन्यू ठेवलाय. पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, बॉलला फेकून दिलाय. एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. एक वेगळा इरादा आणि त्या इराद्याने मैदानामध्ये उतरले श्रीतेज 11 चळवळी पुणे या टीमचे सर्वच एक खेळाडू सध्या असं पाहायला मिळतं. ऐश्वर्य सुर्वेवर देखील आता अटॅक केलाय. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल हलकासा हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावर तुटून पडलाय. डीबी धनंजय भिंताळेने पूर्णपणे डाव सावरला आणि या चौकाराच्या मदतीने आता अर्धशतक 50 पूर्ण आणि 50 धावा आता स्कोर बोर्डवर आलेल्या आहेत श्रीतेज 11 च्या खात्यामध्ये. पण इंडिव्हिज्युअली 10 बॉलमध्ये 37 वर सध्या बॅटिंग करतोय डीबी धनंजय भिंताडे. प्रत्येकी मॅच मध्ये एक ना एक अर्धशतक वीर आपल्याला बघायला मिळाला. आज निखिल जाधव ज्यानं शतक झळकावलं आणि संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये आज त्याच्या नावाची चर्चा झाली. ओ हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, लाऊडली अपील देखील करण्यात आली. मला वाटतं की या ठिकाणी झेलसाठी अपील असावा. दोन्ही अंपायर आता डिस्कस करतायत आणि अपील मध्ये नक्कीच उत्साह होता, आत्मविश्वास देखील दाखवला विकेट कीपरने त्याच्यानंतर आणि त्याच्याचमुळे दोन्ही पंच आता एकमेकांची चर्चा करतायत. शशी साटमॅन हेमंत शेट्टी, पाहूया निर्णय त्यांचा काय येतोय. शेवटी एक यॉर्करचा प्रयत्न झाला होता, फुलर लेनचा बॉल आणि यॉर्करवर परत एक वेळा ऐश्वर्य सुर्वे आला आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. एक्झॅक्ट बाउन्स त्याच्या अगोदर बॉलने प्राप्त केलाय का की डायरेक्ट बॅटला लागून बॉल विकेट कीपरच्या हातात गेलाय याची शहानिशा केली जाईल. ऑनफिल्ड अंपायर कडून हा डिसिजन पेंडिंग ठेवला आणि टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. सर आता टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे आणि त्याचा योग्य वापर होणंही गरजेचं आहे. एज आहे हे तर कन्फर्म झालं असं अंपायर सांगतायत, परंतु बॉल टप्पा होऊन विकेट कीपर कडे गेलाय की डायरेक्ट गेलाय ते आता इथून बघूया. चेक केलं जातं या ठिकाणी. डीबी थोडीशी त्याची धडधड जरूर वाढली असेल, सध्या तो वेल सेट आणि चांगली खेळी त्याने साकारली. आतापर्यंत 37 वर बॅटिंग करतोय.
डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. थोड्याच वेळात हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एक्झॅक्ट बॅटला बॉल लागल्यानंतर तो बॉल टप्पा घेत विकेट किपरच्या हातात गेलाय की डायरेक्ट गेलाय. अपील तर स्ट्रॉंग होती. वेगवेगळ्या अँगल्सने सर्व गोष्टी तपासल्या जातील आणि त्याच्यानंतर तो डिसिजन आपल्यापर्यंत दिला जाईल. ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिला तोच कायम ठेवण्यात येईल. म्हणजे हा डॉट बॉल आहे आणि धावा तुम्ही पाहताय धावफलकावरती 50 धावा. स्कोरबोर्ड या ठिकाणी सध्या श्रीतेज 11 सरोली पुणे या टीमचं टॉस हारल्यानंतर बॅटिंग करतात आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो की पाऊस थोडा वेळ थांबलेला आहे आणि त्याच्यामुळे परंतु विकेट अजूनही मी म्हणेल गोलंदाजांना 7 विकेट देत आहे. ज्या प्रकारे बॉल वेगानं स्किट होत आहेत. मागच्या सामन्यामध्ये ते जवळपास विकेट किपर केतन म्हात्रे ज्या वेळेला आर्यन गोलंदाजी करत होता, आशिष गोलंदाजी करत होता, त्यावेळेला जवळपास 30 रेषेपर्यंत विकेट किपर उभा होता. एवढा वेगाने बॉल मागे निघून जात होता आणि हाच तर फरक असतो ना की ज्या वेळेला पाऊस होतो आणि ज्या वेळेला पूर्णपणे सरफेस विकेट कोरडे असते. डिफिकल्टीज बऱ्याचशा फेस कराव्या लागतात बॅटर्सना. परंतु सध्या तरी ऐश्वर्या सूर्यनं डिफिकल्टीज आणल्यात फलंदाजांसमोर. यावेळेला सोडून दिला बॉल आणखी एक डॉट बॉल. अगदी 2 ते 3 पावलांचा रनअप आहे परंतु इथून खांद्याचा खूप चांगला जोर या ठिकाणी पाहायला मिळाला. वा, अनुमान थोडंसं फलंदाजाचं चुकीचं राहिलं आणि इथे पहा गोलंदाजाचं अनुमान किती योग्य होतं. ऑफस्टंपच्या बाहेरून कमी गतीने टाकलाय. इथे स्लो बॉल हवेमध्ये आणि जरूर जो ट्रॅप जे जाळं विणलं होतं त्या जाळामध्ये अडकवलंय बॅटर धनंजय बिनताडेला. बिग विकेट. चुकीचा फटका. मागच्या 2 बॉलचं ते प्रेशर निर्माण झालं होतं. डॉट बॉल आले होते आणि त्याचमुळे कुठेतरी या स्लोअर 1वर आउटसाइड ऑफस्टंपचा बॉल जास्त बाहेर जाणारा बॉल होता आणि जो लेग कटर होता त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डिस्टन्स मिळालेलं नाहीये. जे अंतर पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि डीप स्क्वेअर लेगला एकदम सोपा झेल पाहायला मिळाला आणि त्याचमुळे डीबीचा खेळ इथे संपलाय. 50ला 5 अशी परिस्थिती झालीये श्रीतेज 11 चळवळी पुणे या टीमची. जो खेळाडू मैदानामध्ये येतोय षटकार चौकार मारतोय परंतु रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट पडल्या जातात आणि त्याचमुळे जो दबाव आहे तो परत एक वेळेला बनलाय. मी म्हणेन श्रीतेज 11 या टीमवर एक पार्टनरशिप पाहिजे. ज्याला तुम्ही 7 ओव्हरच्या मॅच मध्ये खेळता. ऑलमोस्ट 3.5 ओव्हर झालेले आहेत म्हणजे अर्धाच डाव संपलाय. अशा परिस्थितीमध्ये 5 खेळाडू जर तुमचे डगआउट मध्ये असतील तर त्याचमुळे कुठेतरी मी म्हणेन फलंदाजी खराब झालीये. जरी मोठमोठे फटके आलेत तरी देखील जरूर बरोबर प्रत्येक ओव्हर मागे विकेट आणि ऐश्वर्या सुर्वे आतापर्यंत या ठिकाणी धारदार गोलंदाजी करताना दिसलाय. 4 फलंदाजांना त्यानं बाद केले आणि 5 विकेट जे पुणे संघाचे आतापर्यंत त्यांनी गमावलेले आहेत त्यापैकी 4 खेळाडू एकट्या ऐश्वर्यानं आउट केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्या गोलंदाजीच्या विरोधात थोडंसं आता सावधगिरीने खेळ करावा लागेल. फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. अजूनही त्याच्या स्पेलमधील 2 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर ऋतिक गजर लेफ्टी बॅटर. यावेळेला दिशा बरोबर नाहीये असं अंपायर सांगतात आणि हा व्हाईट बॉल. 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आलाय. एक्साच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झाल्या 51. इथे थोडासा पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस. हा देखील बॉल निघून जातोय कीपरकडे. डॉट बॉल. हे घडतं पाऊस पडल्यानंतर खेळपट्टीवर थोडासा ओलावा निर्माण झाला. त्याचा फायदा आता गोलंदाज उचलतायत. फलंदाजी एवढी सोपी राहिलेली नाहीये. ऋतिक गजर समोर. हा बॉल लॉफ्ट केलाय. प्रॉपर टायमिंग. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक्सा कव्हरला बॉलला पाठवला षटकार. ऑन दी अप हा फटका सजवलाय. ज्या पद्धतीने बॉल पडला हलकासा बाहेर जाणारा बॉल होता बॅट पासून आणि ऑन दी अप खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला हा षटकार सजवलाय. ऋतिक गजर ने नक्कीच षटकाराचा गजर केलाय. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57ला 5 टीम श्रीतेज 11 चळवळी पुणे. शेवट अखेर ऐश्वर्या सूर्यच्या विरोधात या ठिकाणी गोड करण्यात आला. ऋतिक गजरच्या बॅटमधून हा षटकार आणि षटकाराचा गजर त्यानं केला. ज्यावेळेला 70 स्पोर्ट्स प्रेझेंट अंडर 24 जी चॅम्पियनशिप आपण पाहिली होती
त्याही स्पर्धेमध्ये पुणे संघाकडून ऋतिक गजरचा खेळ चांगला राहिला होता आणि आज आपण पाहतोय की 70-70 ची स्पर्धा मान्सून सुपर सिरीज आणि या स्पर्धेमध्ये तशाच प्रकारे खेळाची अपेक्षा पुणे संघानं आता ऋतिक गजरकडनं ठेवलेली आहे. पहिला षटकार तर त्याच्या बॅटमधून जरूर आला. 57 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5वं षटक अंकुर सिंग गोलंदाजी करण्यासाठी. अंकुरचा पहिला बॉल ऑन साइडला स्लॉट मध्ये होता, फेकून दिल्या बाजूच्या प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. लेंथ मध्ये चूक करतोय अंकुर सिंग. ज्या चुका त्याने पहिल्या ओव्हर मध्ये केल्या होत्या, सलग 3 बॉलवर त्याच्या विरुद्ध षटकार आले होते आणि आता देखील बॉल थोडासा पुढे टाकला. स्लॉट मध्ये जसा मिळाला तसाच बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. नाव आकाशाने अक्षरशः आकाशाला गवसणी घालणारा फटका आकाश काळेने सजवलाय. 6 धावा येतात. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने आकार घेते. धावा झाल्या 63-63. षटकार लागोपाठ. आता टाइम लाईनचा विचार केला तर मागच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार पाहायला मिळालेत, कारण 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर सिक्सर आणि 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर षटकार आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या 63-63 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. अंकुर सिंग 4था सिक्सर आतापर्यंत त्याच्या विरोधात आला. फर्स्ट ओव्हर मध्ये 3 सिक्सर त्याच्या विरोधात लगावले होते. आकाश काले स्ट्राइक एंडला. अंकुरचा पुढचा बॉल यावेळेला कटर होता, पडल्यानंतर बाहेर निघतोय, अतिरिक्त बाहेर निघतोय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. टर्न अँड बाउन्सही चांगला होता या बॉलवर. जसा बॉल पडला उसळी घेत गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. अजित मोहितेची उंची पाहणी गॅदर कुठे केलाय, ऑलमोस्ट छातीच्या लेवलला, वाईड. आता शॉर्ट बॉल आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खूप चांगला बदल करण्यात आला आणि लगेचच फलंदाजांनी रिव्ह्यू घेतला बॅटिंग साइडनं. जास्त उसळी घेणारा हा बॉल होता का असं फलंदाजांना वाटतंय आणि अंपायरच्या निर्णयाला तर त्यांनी चॅलेंज केलंय. सो बॅटिंग टीम रिव्ह्यू वाईट बॉल चेक केला जाईल. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. व्हाईट बॉल 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील दिली जाईल. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आकाश समोर यावेळेला यॉर्कर लेन इनसाइड एज बॉल मागे येतोय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डॉट बॉल. 65 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी बघायला मिळतात. जरूर आता या मॅच मध्ये असं वाटतं की 3 अंकी आकडा आपल्याला बघायला मिळतो की नाही, कारण सर्वच्या सर्व मॅचेस मध्ये तसं तर बघायला मिळालं. स्लो बन आणि इथे मात्र फसवलंय फलंदाजाला, जाळ्यामध्ये अडकवलंय. आणखी एक धक्का लागतोय टीम पुणेला. 6वी विकेट. आतापर्यंत ही स्पर्धा रंगत असताना ऑलमोस्ट कालचे 5 सामने आणि आजचा हा 4था सामना म्हणजे 9 सामने झालेले आहेत. कुठला संघ ऑल आउट झालेला नाहीये या स्पर्धेमध्ये आणि मिडल ऑर्डर पर्यंत देखील तेवढी जबाबदारी आलेली नाहीये, कारण सर्वच बॅटिंगनी टॉप ऑर्डर बॅटरनी खूप चांगली कामगिरी केली. परंतु आता मिडल ऑर्डरवर सर्वात मोठी जबाबदारी आली आहे श्रीतेज 11 पुणे या संघाच्या. जो फलंदाज येतोय मोठे फटके मारतोय त्याच्यानंतर आउट होतो आणि इथे देखील टॉप एज घेतल्यानंतर आकाशचा खेळ संपलाय. आणखीन एक धक्का. 6वी विकेट गमावली आहे टीम श्रीतेज 11 ने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 65-65. लॉस ऑफ 6 विकेट. मॉर्निंग पासून आपल्याला पहिल्यांदाच असं बघायला मिळालं की 6 खेळाडू एखाद्या संघाचे आउट झालेत. नवीन फलंदाज या ठिकाणी मनोज साठे, कॅप्टन ऑफ टीम पुणे श्रीतेज 11 चारोळी पुणे या संघाचे संघ नायक आता फलंदाजी करण्यासाठी येतात मनोज साठे. 5वं षटक अजूनही मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा स्लो बन. आता इथून अंकुर सिंगनं फलंदाजांची स्ट्रेंथ ओळखली आहे आणि सातत्याने स्लोवर चेंडू या ठिकाणी हाताळताना तो दिसलाय. चांगला कटर पडल्यानंतर लेग ब्रेक होत बाहेर निघाला हा बॉल. आणखीन एक डॉट. साठे समोर. अंकुरचा यावेळेला हा बॉल पुढे टाकलाय, हेलिकॉप्टर उडवलाय. विनायक डाऊन दी बॉल. फर्स्ट अटेम्प्ट बट देयर इज अ मिस्टेक अँड फायनली सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडला. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अंकुर सिंगला मिळते सफलता. ही जेवढी विकेट अंकुर सिंगची तेवढीच विनायक भोईरची आहे, कारण त्याला माहिती आहे बाउंड्री लाईनच्या एकदम क्लोज तो होता आणि त्याला माहिती आहे त्या कठड्यावर जर बॉल गेला तर 6 धावा किंवा पाय गेला तर 6 धावा मिळतील. परंतु हेलिकॉप्टर फटका मनोज साठेचा डाऊन दी ग्राउंड डीप मध्ये. विनायक पाय ऍक्शन रिप्ले मध्ये पहिला बॉल त्याने उडवला आणि त्याच्यानंतर अगदी सहज झेलला. ही फिल्डिंग खूपच दर्जेदार आहे विनायक भोईरची.
आणि इथे मात्र 7वी विकेट गमावलेली आहे. 2 कॅचेस या इनिंग मध्ये त्याने तिथे टिपल्यात लॉंग ऑफ रिजन मध्ये. आणि आता सध्या विनायकचा पाठलाग करताना दिसतोय हा बॉल. 7 फलंदाज बाद. आणखीन एक धक्का श्रीतेज 11 चरळी पुणेला. 7वा धक्का लागला आणि अंकुर सिंग पहिल्या षटकामध्ये भरपूर महाग डाटरला याही ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर त्याच्या विरुद्ध षटकार आला होता, परंतु त्यानंतर कमालीचा पलटवार त्याने केलाय. 2 फलंदाजांना त्याने बाद केलं. नवीन बॅटर प्रथमेश राठोड मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. महत्वाच्या सामन्यामध्ये कुणाल सर कुठेतरी महेश नानगुडे हा खेळाडू ज्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या तो खेळाडू शून्यावर आउट झाला. भले धनंजय भिंताडीने एक चांगली आक्रमक सुरुवात केली, परंतु त्याला साथ एकाही फलंदाजाची मिळाली नाहीये. एक मात्र आकाश काळे ज्याच्या बॅटमधून 2 सिक्सर पाहायला मिळाले. पुढचा बॉल राठोड समोर पुढे टाकलाय. ओव्हर पिच बॉल होता. सरळ रेषेमध्ये लॉक करत असताना स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड राठोडच्या बॅटमधून राउडी सिक्सर. निडरता काय असते ते राठोडने दाखवले. मागच्या मॅच मध्ये राउडी फटकेबाजी त्याच्या माध्यमातून झाली होती आणि इथे तर स्लॉट मध्ये बॉल होता. थोडासा ओव्हरपिच बॉल आणि त्यानंतर हात खोलण्याची संधी होती. समोर हा फटका सजवलाय. डाऊन दी ग्राउंड काय फटकेबाजी ते पाहायला मिळते. जी मागे बिल्डिंग पाहायला मिळते ना, काल अक्षय पवारने 3ऱ्या फ्लोअरवर तो षटकार मारला होता. थोडासा पुढे पडतोय. मोस्ट रन या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा करणारे खेळाडू आतापर्यंत श्रेयस कदम आहेत, ज्यांच्या खात्यामध्ये 116 धावा आहेत. आणि निखिलही त्याच्या बरोबर मागेच आहे, तोही त्याचा पाठलाग करतोय. त्याने तर शतक ठोकले, त्याच्याही खात्यामध्ये 116 धावा आहेत. आकाश 98 केलेत. आकाश जांगीने अक्षय पवारचा खेळ संपला स्पर्धेतला 98 त्यांनी केलेत. ऋत्विकने देखील एक अर्धशतक नोंदवले. त्याचंही आव्हान या स्पर्धेमध्ये आहे, कारण त्यांचा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. 2 सामने 83 धावा त्याने केल्यात. भावेश नाईकचं आव्हान संपलं या स्पर्धेमध्ये. 82 धावा त्याने केल्या होत्या. अमित नाईक देखील स्पर्धेच्या बाहेर आहेत. 73 धावा त्याने केल्या. आणि ते लॉयन ऑफ भिवंडी याच मानकोली गावचा सुपरस्टार दीपू माळीच्या खात्यामध्ये 65 धावा आहेत. तो देखील इन ऍक्शन असणार आहे. आता विकेटवर नजर टाकूया. सर्वात जास्त विकेट फिरोज शेखने घेतल्या 7. ऐश्वर्य सुर्वेने 6 विकेट घेतल्यात. प्रज्योत अंबिरे खेळतोय. 5 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. विकी भोईर आव्हान संपले 4 विकेट. शुभम शेळकेच्या खात्यामध्ये 4. विवेक शेलार आहे इन ऍक्शन मध्ये 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये. सोहेल शेख 3 विकेट आहेत. विक्रांत चव्हाण 3 विकेट. प्रदीपच्या खात्यामध्ये 2 आणि भावेश नाईक आव्हान संपले 2 विकेट त्याच्याही खात्यामध्ये आहेत. 6वं षटक राकेश प्रभू गोलंदाजी करण्यासाठी येतोय. राऊंड द विकेट ना यावेळेला हा बॉल कटर होता की बघूया आपण रिप्ले मध्ये पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा. ज्या प्रकारे आपण रिॲक्शन पाहतोय बॅटरची हे पहा. येस डेफिनेटली आपण ज्याविषयी चर्चा करत होतो की पडल्यानंतर काटा बदलणारा चेंडू राकेश प्रभूच आपल्याला बघायला मिळाला. डॉट बॉलनं त्यानं सुरुवात केली आहे. गजर ऑन स्ट्राईक. ऋतिक गजर एक षटकार आलाय त्याच्या बॅटमधून आणि हा दुसरा देखील येणार का. उडवलाय बॉल. पाय टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. काय बॅटिंग करतोय. जसा बॉल पडला पायावर तसाच बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ये भिंगरी आहे. बरोबर फटका बॅटच्या मधोमध आणि प्रॉपर टायमिंग द्वारे बॉल सीमा रेषा पलीकडे. 6 धावा मिळत आहेत. भिंगरी शॉर्ट सिक्सर. थोडासा दिशेमध्ये भरकटला आणि त्याच्यावर फटका पडला. पुन्हा स्लो बन. पुन्हा एकदा पीक केलाय. लवकर लेंथ ओळखली, वेग ओळखला आणि लागोपाठचा दुसरा षटकार बॅटर ऋतिक गजरच्या बॅटमधून. बॅक टू बॅक तसेच फटके बसले जात आहेत, मारले जात आहेत. पुलचे फटके, टायमिंग प्रॉपर. मिड विकेट ला टार्गेट करत असताना बॉल पडल्यानंतर बॅक टू बॅक भिंगरी शॉट इथे सजवत असताना 2 सलग षटकार ठोकलेत ऋतिक गजर. नक्की षटकारांचा गजर करतोय. सुरुवात षटकाराने केली ती ऑन दी अप एक्स्ट्रा कव्हरला आणि त्याच्यानंतर हे 2 भिंगरी शॉट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाडतोय. धावा झालेल्या 83. 83 लॉस ऑफ 7 विकेट. 83 आता चांगली टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळते. जरूर क्रिकेट या खेळामध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही आणि कसं आहे ना की जो संघ पराभवाच्या खाईत असतो कधी विजयाचं शिखर चढून जाईल या क्रिकेटच्या खेळामध्ये सांगणं सोपं नाही आणि कोणाला जमलं नाहीये. 83 धावा स्कोर कार्डवर. राकेशचा बॉल समोरच्या दिशेने. बॉलर बॅक ड्राईव्ह. थोडंसं आता बॉल अडवण्यामध्ये अपयश आलं गोलंदाजाला. फार वेगाने बॉल आला होता आणि अशा प्रकारे फॉलो थ्रू मध्ये अडवणं देखील थोडंसं कठीण असतं, परंतु एकच धाव तिथे मिळाली आणि स्कोर एका धाव्याने पुढे सरकलाय. धावफलकावरती 84 धावा तुम्हाला बघायला मिळतात. ओव्हर नंबर 6 6व्या षटकाचा खेळ येथे मार्गस्थ आहे. जवळपास 14 ते 15 धावा प्रत्येक ओव्हर मागे या रन रेटनं धावा जोडल्या जातात. खरं रन रेटचा आपण विचार केला तर
हो, यावेळेला पुन्हा बॉल उडवलाय. राठोड आहे यावेळेला आणि त्याच्याही बॅटमधून भव्य फटका. आउट ऑफ द पार्क, सिक्सर. राकेश प्रभूच्या विरोधात. राकेश प्रभूला आता टार्गेट केलाय. टॉलमॅन, उंच खुरा गोलंदाज, हाय आर्मनं बॉल रिलीज करतोय, परंतु त्याच्या बॉडी लँग्वेज कडे आपण पाहता कोणीही सांगेल की भन्नाट वेगानं तो गोलंदाजी करत असेल, परंतु राकेश प्रभूचा वेग जराही आपल्याला इफेक्टिव्ह पाहायला मिळाला नाहीये फलंदाजांसमोर. षटकारांचा पाऊस पाडला जातोय अक्षरशः या ओव्हरमध्ये. यावेळेला हा बॉल पुन्हा एकदा समोर. एका हातानं झेल करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी पुन्हा कॅच ड्रॉप आणि शेवटचा बॉल इथे डॉट आला आणि याचबरोबर 6 षटकांचा खेळ समाप्त. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 90 रन्स. डे 1 चे मोस्ट रन्स आणि मोस्ट विकेट्स सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. ज्या ज्या पद्धतीने खेळ रंगला, टोटल रन 1043 रन काल कंप्लीट झाले. 70 ओव्हरचा खेळ काल सगळ्यांनी पाहिला. 40 विकेट काल या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेले आहेत आणि 25 चौकार आणि 111 षटकार एका दिवसामध्ये काल लागलेले आहेत. इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे अशी माहिती येते. रोहित नार्वेकर इम्पॅक्ट आलाय. ओके, चालेल. आणि आजच्या दिवसामध्ये काय घडलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये? 803 रन आतापर्यंत झाल्यात. 49.1 ओव्हरचा खेळ संपलाय. विकेट्स आल्या 29, 23 4 आलेत आणि 95 षटकार आलेत. त्याचं कारण आहे आज कोरडी खेळपट्टी होती, पाऊस नव्हता आणि आता पाऊस पडल्यानंतर कदाचित बॅटिंग करणे एवढं सोपे नाहीये. त्याच्यामुळे आज शतकही पाहायला मिळाला. आज बॅक टू बॅक 2 अर्धशतकही पाहायला मिळालेले आहेत श्रेयस कदमच्या बॅटमधून. आणि आता कुठेतरी पाऊस पडल्यानंतर खेळ वेगळा आहे. तर मात्र याच्यानंतर एक सामना अजूनही शिल्लक आहे. याची एक इनिंग शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 96 ओव्हरचा खेळ संपलाय. 15ची सरासरी आतापर्यंत गाठली आहे टीम श्रीतेज 11 चरोळी पुणेने. अंतिम षटकामध्ये देखील आता तोच मानस असेल. 15हून जास्त धावा जोडण्याचा राहुल छोगाड या गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल यॉर्कर, फ्लाइट जरूर दिली होती या ठिकाणी. धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये आउट होतोय. कॉलिंग तेथे झाली नाही. ऋतिकनं त्याला नो असं कॉल जरूर केलं होतं, परंतु त्यासाठी उशीर झाला आणि आता राठोडला मैदान मात्र सोडावं लागेल. डिरेक्टेडचा हा प्रयत्न होता. फुलर लेनचा बॉल होता. यॉर्क करून घेतलं बॅटरने आणि ते बॉल मागे जात असताना तिथून थ्रो आला बरोबर स्टंपवर आणि राहुल जोगाड्याने जाऊ दिला स्टंपवर. चांगला अंदाज बांधला राहुल जोगाड्याने देखील आणि फलंदाज बाद होतोय. प्रथमेशला जावं लागेल डगआउट मध्ये. 8वी विकेट गमावली आहे श्रीतेज 11 या टीमने आणि हे 7वं षटक आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राठोड प्रथमेशच्याही बॅटमधून 2 षटकार आपल्याला बघायला मिळाले होते. अंतिम ओव्हरमध्ये आता ऋतिक गजळ आतापर्यंत 3 षटकार त्यानं खेचलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय 9व्या क्रमांकावर. ओमकार गायकवाड. ओहो, राहुल जोगाडे याचा हा बॉल आपण पाहतोय पडल्यानंतर बाहेर निघाला. चायनामॅनचा अंदाज होता का या बॉल मध्ये? आपण पाहूया ज्या प्रकारे बाहेरच्या दिशेने बॉल वळतोय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. यस, जबरदस्त ब्रेक होत असताना बॉल बाहेरच्या दिशेने मूव्ह झाला लेफ्टी बॅटर समोर. पुन्हा तसाच प्रयत्न आहे, परंतु इथे विथ द स्विंग जाण्याचा प्रयत्न केला. बॉल लवेत आहे. विकेट मिळाली आहे आणि 9वा खेळाडू बाद होतोय श्रीतेज 11 सरोळी पुणे संघाचा. पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा चे मालक विशाल पाटील यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत. तारिफ सय्यद जी आपल्याला आमंत्रित करतायत. आणि आपण पाहतो ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये, त्याचबरोबर TDPL आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा या नावाने त्यांचा संघ खेळतो. एक उद्योजक आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे या मान्सून सुपर सिरीज मध्ये. शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता विथ टर्न फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि चांगला झेल. योगेश पवार, वन ऑफ द एक्सपिरियन्स कॅम्पेनियर, सिनियर खेळाडू त्या ठिकाणी होता आणि चांगला झेल त्यानं पकडला. लास्ट विकेट ऋषी जोरे, नवीन पॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 90ला 9 विकेट आतापर्यंत गमावलेत. डू ऑर डाय. जो जिंकेल त्याचं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत राहील आणि जो जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल.
ताई पॅकर्स RJ ग्रुप या संघाच्या विरोधात, आणि जो संघ पराभूत होणार त्या संघाचं आव्हान या स्पर्धेतून संपुष्टात येणार आहे. राहुल चौगाडिया पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेला ऋषी आल्या पहिलाच बॉल पूल केलाय, जबरदस्त फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. कडक पुलचा फटका ऋषी जोरे यांच्या पॅट मधून. जसे मैदानामध्ये गेले असं वाटलं की ती तलवारच घेऊन गेलेत, आणि काय तो फटका सजवलाय ऋषी जोरे यांनी. आणि व्हायरल असतात नेहमीच, इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगला असतात ऋषी जोरे, त्यांच्या फिल्डिंगच्या जोरावर, त्यांच्या विकेट किपिंगच्या जोरावर. आणि हा चौकार देखील आता लक्षात राहील. आता षटकार आला तर अजून मजा येईल. आणि महत्वपूर्ण या धावा आहेत, शेवटची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि इथून जेवढ्या धावा येतील तेवढ्या गोलंदाजांसाठी बोनस ठरणार आहेत. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका, परफेक्टली टक असा आवाज आला, म्हणजे किती चांगल्या प्रकारे मिडल करतोय ऋषी. सध्या एकच धाव, एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावा फलकावरती 95 धावा. राहुल चौगाडिया यावेळेला चुकीच्या लेंथवर बॉल, फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे चेंडूला, पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उपयुक्त धावा शेवटच्या बॉलवर, शेवटच्या 3 बॉलवर आल्या. ओमकार गायकवाडच्या बॅटमधून हा षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने एकंदरीत धावा झाल्या धावफलकावरती 101, आणि 102 धावांचं आव्हान MMCC संबलपूर या टीमला आता पूर्ण करावं लागेल. चांगलं टार्गेट आहे हे. मी का म्हणतोय की पावसांच्या सरीला सुरुवात झाली आहे, पाऊस सुरू झालाय, त्याच्यामुळे हे टार्गेट चांगलं आहे. 7 ओव्हरच्या मॅच मध्ये 102चं लक्ष, आणि पुढच्या टीम मध्ये थॉमस डायस आणि इतर सर्व खेळाडू असताना एक चांगलं टार्गेट सेट केलंय. मी कौतुक करेन ऋषी जोरे यांचं. मैदानामध्ये गेले 2 बॉलमध्ये 5 धावांची खेळी त्याने साकारली, आणि डेडिकेशन लेवल पाहायला मिळतं या खेळाडूचं. क्रिकेटच्या प्रती असलेलं प्रेम, क्रिकेट खेळण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात, आणि ते डेडिकेशन, ते क्रिकेटचं प्रेम ऋषी जोरे यांनी दाखवलं. आणि सध्या त्यांच्या टीमने टार्गेट सेट केलेलं आहे ते 102 धावांचं आहे MMCC च्या समोर. हायलाइट पहिल्या डावाचा आपण या ठिकाणी पाहतोय, ज्या प्रकारे धनंजय भिंताडेनं खेळ सुरू केला. महेश नानगुडे जो शून्यावर आउट झाला या महत्वाच्या सामन्यामध्ये, आणि महत्वपूर्ण सफलता ऐश्वर्या सूर्यनं मिळवली, आणि 3 विकेट्स त्यानं घेतल्या. पहा इथे जरूर दादाच्या बॅटमधून एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु दादालाही जास्त काळ त्याची दादागिरी दाखवता आली नाही. त्यालाही आउट करण्यामध्ये ऐश्वर्या सुर्वे या ठिकाणी यशस्वी ठरला. ओव्हरऑल पहिल्या डावाचा आपण विचार केला तर रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स येत होत्या, परंतु रन्स देखील तेवढ्याच प्रचंड वेगाने येत होत्या. आणखी एक पुलचा फटका धनंजय भिंताडेनं आज जबरदस्त खेळ साकारले आणि सर्वांनाच खुश केलं. आणि ही थोडीशी फनी मोमेंट, येथे 5 धावा मिळाल्या होत्या टीमला. विनायक भोईरकडनं ती मिस्टेक झाली होती, आणि त्यानंतर आकाश काळे आल्या षटकार समोर लेंथ बॉल पीक करत असताना पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. तदनंतर हे पाहू शकता भिंताडे साठी स्लोप 1, आणि या फसव्या चेंडूवरती त्याची विकेट मिळाली. चांगला झेल पकडला योगेश पवारनं. तदनंतर आकाश कालेच्या बॅटमधून पुन्हा एकदा समोर एक चांगला लॉफ पाहायला मिळाला. 2 षटकार त्याच्या डावामध्ये आपण पाहिले. आणि तदनंतर हेलिकॉप्टर साठे कॅप्टन ऑफ पुणे टीम
त्याचा हेलिकॉप्टर क्रॅश झाला आणि विनायकनं एक चांगला झेल पकडला. पहिला प्रयत्न जरूर सुटला होता आणि त्यानंतर ऋतिक गजर ज्याने षटकारांचा गजर केला. 3 सिक्सर त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाले. ही खासियत 70-70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीची. प्रत्येकी बॉलचा रिप्ले जवळजवळ 2 ते 3 अँगल्स दाखवतात. त्यानंतर मॅच पूर्ण डाव हायलाइट, एखाद्या प्लेअरचा इंडिव्हिज्युअली स्कोर हायलाइट आणि हे पहा ऋषी जोरेच्या बॅटमधून उपयुक्त चौकार आणि शेवटला ओमकार गायकवाड त्याच्या बॅटमधून आलेला षटकार कुठेतरी या डावाला कलाटणी देणारा ठरेल. कारण 101 धावा बनवल्या आणि 102चं टार्गेट आता सेट केलं. या आता पुन्हा एकदा आपण कुणाल दाते सरांच्या सोबतीला चंदू शेटे सरांचा आवाज. धन्यवाद. सो 102चं टार्गेट आहे. टार्गेट चांगलं सेट झालंय. रिमझिम बरसणारा पाऊस. श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडांगण मानकोली येथेमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि या क्रीडांगणावर धावांचा देखील पाऊस पडतोय. आज 1 शतक पाहायला मिळालं आणि त्यातल्या त्यात आज 2 अर्धशतक सलग आलेली आहेत. चला तर परत एक वेळा स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज आणखीन एक महत्वाचा सामना. डे 2 मॅच नंबर 4 सेकंड इनिंगला आता सुरुवात होईल. 102चं टार्गेट सेट झालंय. योगेश पवार प्रमोट केलंय आता या मॅच साठी, बॅटिंग साठी योगेश पवार यांना ऍज अ ओपनर आणि ते थॉमस डायसच्या बरोबरने बॅटिंग करण्यासाठी सज्ज आहेत. फर्स्ट ओव्हर विकी कलमे लातूर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी. परंतु जो रिमझिम बरसणारा पाऊस आहे याच्यामध्ये आता गोलंदाज चांगली कामगिरी करतील की पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव उराशी बाळगून परफेक्ट बॅटर मैदानामध्ये योगेश आणि परफेक्ट बॅटरचा फटका मात्र फसलाय. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. विकी कलमे लातूर एक्सप्रेसच्या खात्यामध्ये विकेट आणि योगेश पवार गोल्डन डकचा शिकार. या मॅच मध्ये पहिला धक्का MMCC संबलपूरला. अतिशय महत्वाची विकेट या ठिकाणी आली आहे. पहिल्याच बॉलवर योगेश पवार यांच्यासारख्या खेळाडूची विकेट येते. लेंथवरचा बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा म्हणजे पहिल्या बॉलपासून तुटून पडायचा इरादा होता. टायमिंग नाही झालं आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट येताना पाहायला मिळालेली आहे. विकी कलमेने त्यांचं काम केलंय. फर्स्ट विकेट आणि तेवढाच दर्जेदार झेल मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर आहे. बॉल पहा कसा तरंगत चालला आणि त्याच्यावर एक 10Xचं नाव आहे त्या कंपनीचं आणि ते देखील नाव टेलिकास्ट मध्ये आमचे कॅमेराच्या लेन्स मध्ये टिपतात आमचे कॅमेरामॅन सर्वेश पालव, दीपेश, रोहित माळी, सनी शिंदे, रोहन चौधरी, आतिश जो ऑपरेटिंग करतोय आणि पियुष जो आमचा स्कोरर आहे. गुड जॉब गाईज. 0ला 1 अशी परिस्थिती आहे सध्या तरी या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का दिलाय आणि त्यातल्या त्यात सोशल मीडिया हँडल करणारी 70-70 स्पोर्ट्सची टीम हसनेन दाखवे जे सध्या अनेक रील्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. साहिल कुराणे, ओम पाटील आणि शुभम नाईक हे सगळेजण सोशल मीडियासाठी नेहमीच काम करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्यातल्या त्यात या सगळ्यांवर जी बारकाईने नजर असते सध्या 70-70 स्पोर्ट्ससाठी खूप चांगलं काम करतोय भूपेश कराळे. त्याचं देखील कौतुक व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने हे टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. चला परत एक वेळा क्रिकेटकडे वळूया. श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडांगण मानकोलीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 1ला 1 अशी परिस्थिती. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट आली आहे विकी कलमेच्या खात्यामध्ये. परंतु थॉमस डायस जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत सामना जिवंत आहे. MMCC संबलपूर साठी थॉमस डायस, विनायक भोईर
हे महत्वाचे बॅटर आहेत आणि श्रीतेज 11 या टीमच्या फलंदाजांनी थोडीशी हाराकिरी केली, परंतु शेवटी महत्वाच्या धावा आल्या. प्रथमेशने ते मारलेले षटकार, ऋतिक गजरने केलेला षटकारांचा गजर, आकाश काळेने मारलेले 2 षटकार आणि धनंजय भिंताळीची ती इनिंग, यामुळे ते एक टार्गेट सेट झालं आणि ते आहे 102 धावांचं. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. मिडऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय समोरच्या दिशेला आणि पंचांचा इशारा येतोय चौकार, कारण समोर जी संरक्षण भिंत आहे जिथे तारेचं आच्छादन आहे आणि तिथे रेलिंगला बॉल लागला तर 4 धावा आहेत. ओव्हर पिच केला यावेळेला बॉल आणि त्याचा फायदा घेत असताना खूप चांगला सुंदर फटका, सहज सुंदर फटका येताना पाहायला मिळाला थॉमस यांच्या बॅटमधून. या रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील त्यांच्या नावाची चर्चा बरीच वर्ष होते आणि इकडे वा 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 खूप चांगला फटका. एलिगन्स शॉट मध्ये दिसतंय, एलिगंट शॉट होता. आणि परत एक वेळा ते कमबॅक पाहायला मिळते आणि त्यातल्या त्यात सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये असलेला गुड्ड्या जाधव यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तर मी गुड्ड्या जाधव यांना विनंती करेन, आपण या व्यासपीठावर आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. सोशल मीडियामध्ये तुम्ही खूप चांगली कामगिरी करताय, खास करून इंस्टाग्रामवर तुमच्या ज्या रील आहेत त्या प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेक खेळाडूंचं जीवन आणि त्यांचा जीवनाचा पट तुम्ही प्रत्येकासमोर घेऊन येत आहे. तर गुड्ड्या जाधव आपण आलेला आहात, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. बॉल मध्ये उसळी होती, बॉल मध्ये टप्पा पडल्यानंतर ऋषी जोरी यांच्या हाताचा वेध होता आणि हा येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं. एक चौकार आला खरा, परंतु आतापर्यंत विकी कलमे या नावाची चर्चा सुरू राहिली. ओली विकेट आहे त्याचाही फायदा या ठिकाणी घेत आहेत आणि बॉलला यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवत आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून एक वेगळी ओळख प्राप्त करून दिलेली आहे गुड्ड्या जाधवने आणि सध्या गुड्ड्या यांचं इथे आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावर होत आहे. वेलकम गुड्ड्या. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अनेक खेळाडूंचा जीवनपट ते आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत. खूप चांगले शूट्स ते करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात प्रत्येक खेळाडूंची एक वेगळी ओळख ते जगासमोर घेऊन येत आहेत. ओ चांगला बॉल पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला जातोय आणि तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक विकी कलमेचं बरोबर टप्प्यावर इथे गोलंदाजी करण्यात आली आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 5-6 धावा, माफ करा. पहिलं चांगलं षटक तर आलेलं आहे, म्हणजे सामना बनलाय. धावा नव्हत्या त्या शेवटच्या टप्प्यात आल्या, त्याच्यामुळे 100 पर्यंत पोहोचले आणि आता गोलंदाजी करत असताना पहिली ओव्हर तर चांगली टाकलेली आहे. म्हणजे 6 ओव्हरमध्ये अजूनही जर पाहिलं तर 96 धावा करायच्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा दबाव बनवलाय MMCC संबलपूर या टीमवर. त्याचं कारण आहे नुकताच पावसांच्या सरी आल्या, कोसळल्या आणि त्यानंतर जे हलकसं पाणी खेळपट्टीवर साचलंय तिथून बॉल नक्की स्कीड होतो. त्या टप्प्यावर जर तुम्ही गोलंदाजी केली तर मात्र तुम्ही वाचू शकता फलंदाजाच्या तडाख्यापासून. परंतु थॉमस मैदानामध्ये आहे आणि त्याच्या बॅटिंगचा जलवा अजूनही बाकी आहे. एक चौकार मारलाय डाऊन दी ग्राउंड थॉमसने आणि आता तो परत एक वेळा खेळण्यासाठी तयार. प्रथमेश समोर फटका फसलाय, बॉलर खाली, विकेट येईल. थॉमसचा खेळ संपलाय, आणखीन एक विकेट इथे प्राप्त केली आहे. यावेळेला गोलंदाज प्रथमेश होता आणि MMCC संबलपूरला हा दुसरा झटका. पहिल्याच बॉलवर थॉमस डायस यांची मोठी विकेट येताना पाहायला मिळते. प्रथमेश राठोड या सोलापूरच्या युवा खेळाडूची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात सध्याच्या घडीला आहे आणि ती का आहे, पहिल्याच बॉलला दाखवलंय आणि थॉमस सारख्या बॅटरला चूक करायला लावली पहिल्याच बॉलवर. विकेट आली आहे, मोठी विकेट आणि सगळ्यात महत्वाच्या क्षणी आलेली विकेट आहे, कारण शॉर्ट बॉलचा वापर, गोलंदाज स्वतः खाली आला आणि फटका फसल्यानंतर विकेट खात्यामध्ये येते. आणि हे असतं क्रिकेट, हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये कोरडी खेळपट्टी, पाऊस पडलेला नव्हता, सूर्यदेव आग ओकत होता आणि अशा परिस्थितीमध्ये या ग्राउंडवर चांदी होती फलंदाजांची आणि जसा पाऊस पडला आता चांदी आहे गोलंदाजांची. आता सोन्याचा भाव आलाय गोलंदाजांना, चांदी नाहीये. विकेट्स येत आहेत, दबाव बनतोय. पहिल्या डावामध्ये 9 विकेट गेल्या, या डावामध्ये देखील विकेट आलेले आहेत
हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्या तिन्ही सैन्य दलातील आमच्या जवानांना ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. भारत ट्रॉफी, स्टेट चॅम्पियनशिप, 15 लाख प्रथम पारितोषिक, 7 लाख द्वितीय पारितोषिक आणि ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्या भेटीला येईल. हेमंतजी बनियाल यांच्या माध्यमातून आणि NB स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. शाहिद आलाय, नवीन फलंदाज. ओ क्लीन बोल्ड अराउंड द लेग, त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. फलंदाज शाहिदला डक आउट मध्ये बसावं लागेल आणि परत एक वेळेला प्रथमेशच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट आहे. वा प्रथमेश, या ठिकाणी शाहिदची सुरक्षा भेदणं तेवढं सोपं नसतं, परंतु पहिल्याच बॉलवर प्रथमेश राठोडने एक रावडी कामगिरी या ठिकाणी केली आहे. बॅक टू बॅक विकेट आणि ती सुद्धा शाहिद सारख्या बॅटरची. हे सोपं नव्हतं, परंतु थोडेसे ऑलरेडी क्रीजचा वापर करून मागे होते. लेग स्टंप चा अंदाज नाही आला आणि थोडस कट होत असताना लेग स्टंपला बॉल आदळलाय आणि मोठं यश, मी म्हणेन कमी धावसंख्येमध्ये मॅच मध्ये श्रीतेजने कमबॅक केले. काल अमित नाईक ह्याला मिळाल्याने शेवटी तो लेग बायचा इशारा आला. तर 9 बॉलचा खेळ संपलाय. 7-3 अशी परिस्थिती आहे सध्या तरी. फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल, स्क्वेअर लेग डीप मध्ये होता, आतमध्ये आणलाय. 30 यार्ड सर्कल देखील आहे. हा बॉल बॅटच्या थोडासा खाली लागलाय. मिड ऑफला कोणी नाहीये, फिल्डर येईल डीप मधून, तोपर्यंत एक धाव ऍड होते. फलंदाज विनायक भोईरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 8 धाव आहेत, 3 फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. पहा डावखुऱ्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र साईड बदलून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पिचिंग लेगस्टम्पच्या बाहेरच होती आणि इकडे जर पाहिलं तर थोडासा दबाव वाढवलाय प्रथमेश राठोड. आणि मगाशी जी अपील केली होती त्याचा ऍक्शन रिप्ले आला होता. ओ स्ट्रेट, व्हॉट अ शॉट, बरोबर लॉंग ऑफ नाहीये, बॉल पत्र्यावर, पत्रा बजाव, सिक्सर. रबर बॉल क्रिकेट तर आणखी चांगले खेळतात अजित मोहिते आणि इकडे या बॉलला सरळ फक्त पंच केलंय, सरळ बॅटने दिशा दिली. अतिशय सुंदर देखना फटका अजित मोहिते यांच्या बॅटमधून सिक्सर. क्लास फटका होता, चांगलं टायमिंग होतं. उद्या देखील आपल्या भेटीला 3 सामने असणार आहेत, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल आणि तिन्ही सामने 8-8 ओव्हरचे खेळले जाणार आहेत. काय टायमिंग होतं, भव्य फटका, 6 धावा. ओ शॉर्ट बॉल, बाउन्सरचा वापर, जास्त उसळी घेतली आहे. अजितची उंची आणि त्याच्या उंचीपेक्षाही जास्त उंचावरून बॉल गेलाय, वाईट बॉल. मागील षटकाराचं उत्तर कदाचित तिकडे देण्याचा प्रयत्न होता प्रथमेश यांचा. त्या प्रयत्नात थोडासा वेग जास्त, खांद्याचा वापर जास्त केला, परंतु बॉल स्वैर आलाय. बॅटची कडा घेतली आहे आणि तोपर्यंत इथे 1 रन मिळताना दिसेल. सोळा धावा 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर. तो उद्या सेमीफायनल्स अशा प्रकारे असतील. MUCC ओडिशा फर्स्ट सेमीफायनल मध्ये खेळेल. याच्यानंतर जो सामना होईल 5व्या सामन्याचा विजेता संघ त्यांच्या विरुद्ध फर्स्ट सेमीफायनल मध्ये खेळेल आणि उद्या पहिला सेमीफायनलचा सामना 9 वाजता रिपोर्टिंग आहे. 9:30 वाजता सामना सुरू होईल आणि बरोबर 8 ओव्हरचा सामना खेळला जाईल. सेकंड सेमीफायनल त्विशा अर्जुन 11 टायगर विरुद्ध व्ही लॉयन्स ओडिशा असा सामना सेकंड सेमीफायनलचा खेळला जाईल. त्याच्यामुळे 11:30 वाजता इथे उपस्थित राहायचंय. त्विशा अर्जुन 11 टायगर 11:30 ला मॅच सुरू होईल. 11 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. त्विशा अर्जुन 11 टायगर आणि व्ही लॉयन्स ओडिशा 8-8 ओव्हरच्या मॅचेस आहेत.
त्याच्यामुळे बरोबर वेळेमध्ये इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद. विकी कलमे परत एक वेळा लातूर एक्सप्रेस पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन 1 विकेट घेतली होती. आता परत एक वेळा ते तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून विकी तयार. ऑन दी अप जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. ऋषी जोरे यांच्या हाताचा वेध घेतोय. डॉट बॉल. चांगली सुरुवात केली याही षटकाची. थोडासा दूर ठेवला बॉल आणि प्रॉपर टप्प्यावर बॉल पाहायला मिळाला आणि प्रॉपर अँगल देखील बनवताना पाहायला मिळाला. चांगली सुरुवात विकीची केली आहे, परंतु विनायक भोईर आणि अजित मोहिते कशा प्रकारे डावाला पुढे घेऊन जायचं बरोबर माहिती आहे या दोघांना सुद्धा आणि त्यानुसार खेळावं लागेल. पहिला डॉट बॉलचा दबाव नक्की येईल, कारण पहिल्या ओव्हरची सुरुवात विकेटने केली होती. या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने केली आहे विकी कलमेने. परत एक वेळा टप्पा पडल्यानंतर शूट होतोय बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की जरी 102 धावा आहेत या एवढ्या सोप्या नाही आहेत, कारण खेळपट्टीवरती हलकसं पाणी आहे. कॅरी पहा कुठे करतोय ऋषी जोरे. विकेट किपिंग लाजवाब. हाताला झिंजिन्या जरी आल्या असतील तरी देखील हे बॉल अडवावे लागणार आहेत आणि ते डेडिकेशन ऋषी जोरे यांनी मगाशीच दाखवले. मी मगाशी देखील उल्लेख केला होता क्रिकेटच्या प्रती तुमच्याकडे प्रेम पाहिजे हो, मग सर्व काही शक्य होतं. क्रिकेट हा खेळ तुम्हाला बोलवत असेल तर नक्की जा. बाउन्सर आणि त्यानंतर विकेट किपिंगचा दर्जा पहा, तरी देखील बॉल अडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न. अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल +1. अशा 2 धावा मिळताना पाहायला मिळतील. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले पाठीमागे आणि म्हणूनच महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त व्हायरल होणाऱ्या यष्टिरक्षकांपैकी एक आहेत. खूप साऱ्या जम्प मारून पकडलेल्या कॅचेस देखील त्याचे व्हिडिओ देखील आपल्याला पाहायला मिळतील. चांगले प्रयत्न. सो व्हाईट बॉल +1. अशा धावा 2 ऍड होतील. टीमच्या टोटल मध्ये धावा झाल्या 18. धावा यायला पाहिजे, त्या कशा येत. आणि हा ऍक्शन रिप्ले अजितची उंची त्याच्याही डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतोय, त्याच्यामुळे योग्य निर्णय ऑनफिल्ड अंपायरचा. चांगली अंपायरिंग 4ही पंचांनी केली. हेमंत शेट्टी, शशी साटम, रमाकांत पवार, हेमंत कोळी हे 4 पंच या स्पर्धेमध्ये आपलं काम पार पाडतायत. विनायक सध्या स्ट्रायकिंग एंडला. बॅटवर पॅटर्न पहा. चेस पॅटर्न बॅट सध्या त्याच्या हातात आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. पूर्वी फक्त लाल, निळ, पिवळं वॉर्निश लावून बॅट घेऊन खेळाडू यायचे, परंतु आता बॅट देखील ग्लोबल झाल्यात. आणि ही बॅट पहा, स्नेक पॅटर्न, चेस पॅटर्न बॅटवर पाहायला मिळते, परंतु बॉलिंग खूप चांगली राहिली आहे विकी कलमेची. परत एक वेळा शॉट ऑफ गुड लेंथ उसळी घेत विकेट कीपरच्या हातामध्ये एक झेब्रा पॅटर्न बॅट देखील आहे. आणि हळूहळू अनेक चित्र देखील बॅट्सवर येतील, ग्राफिक्स येतील काही दिवसानंतर. तुम्ही शतक मारलं असेल, अर्धशतक मारलं असेल, तुमचा एखादा फोटो असेल बॅट उंचावत दाखवताना, जर तुम्ही ती कामगिरी केली असेल तर कदाचित येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक स्पोर्ट्स शॉप असतील ते तुमच्या नावाच्या ब्रँडच्या बॅट देखील अशा मार्केटमध्ये आणतील, याच्यामध्ये शंका नाहीये. आता कमी गतीने बीट केलंय विकी कलमेने. आणखीन एक डॉट. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होते आणि थोडंसं त्रस्त करताना पाहायला मिळत आहेत विकी कलमे दोन्ही बॅटरला. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 3री ओव्हर सुरू आहे, धावसंख्या 18 आहे. पुढचा बॉल विकी कलमे. परत एक वेळा ती उसळी प्राप्त झाली आणि त्याचमुळे जे ऑनफिल्ड अंपायर आहेत ते पाहणी करतायत, सांगतायत हा नो बॉल असणार आहे, कारण बाउन्सरचा वापर याच्या अगोदर केलाय आणि त्याच्यामुळे आता अजित मोहितेकडे ती संधी आहे फ्री हिट खेळण्याची. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर आणि त्यातल्या त्यात फ्री हिटचा बॉल असणार आहे. नो बॉल ची घोषणा इथे करण्यात आली आणि फ्री हिट बॉल खेळण्याची संधी अजित मोहितेकडे. गलीमध्ये एक फिल्डर आहे, पॉइंट लेग फिल्डर आहे, शॉर्ट फाईन लेग आतमध्ये आहे. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, स्क्वेअर लेग कव्हर्सला डीप मध्ये एक फिल्डर सेट केलाय. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण एक मॅच अजूनही कव्हर करायची मित्रांनो आपल्याला, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे.
ऑलमोस्ट 4:30 वाजत आलेले आहेत. एक सामना अजूनही आपला शिल्लक आहे, याच्यानंतर तो खेळवला जाईल, त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा. फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. आणि आज ज्या मॅचेस झाल्यात त्या ऑलमोस्ट 7-7 ओव्हरच्या सगळ्या मॅचेस झाल्यात. काल काही सामने 4 ओव्हरमध्ये संपले. एक सामना 78 रन करायचे होते, त्या 4 ओव्हरमध्येच कंप्लीट झाल्या होत्या. फ्रीडचा बॉल इथे बीट झालाय फलंदाज, आणि आणखीन एक डॉट बॉल. खेळपट्टीवर आपण पाहतो एक डिझाईन करण्यात आलेली आहे, आणि जो पेंट करण्यात आलाय तिथून अनेक खेळाडू घसरतात, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या ज्यावेळेला तुम्ही बॉल डिलिव्हर कराल किंवा खेळपट्टीवर धावत असाल. बॅटरसाठी देखील ही सूचना आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. धावा झालेला आहे 20 धावा, 3 फलंदाज बाद. शेवटचा बॉल अजित मोहितेच्या समोर. शेवटच्या बॉलवर अजित मोहितेचा तडाखा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, जाईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. हा बॉल जास्त अखूट टप्प्याचा टाकला. अजित वेटिंग मध्ये होते अखूट टप्प्याच्या बॉलवर, आणि समोरच्या दिशेमध्ये अजित खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात, आणि या षटकाराने हे षटकार अतिशय चांगलं चाललं होतं. त्याला कुठेतरी लगाम घालण्याचा प्रयत्न केला. धावा आल्यात, आणि आता 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 26 धावा धाव फलकावर. 24 जून आज न्यू लॉन्चिंग आहे 70-70 स्पोर्ट्सच्या प्रत्येक शॉप मध्ये. पवन केनेने विअर केलेल्या सर्व स्लीवलेस तुम्हाला नक्की मिळतील. हे जे पॅटर्न्स आहेत हे प्रत्येक शॉप मध्ये उपलब्ध आहेत. 70-70 स्पोर्ट्स ब्रँड, लीडिंग स्पोर्ट ब्रँड, जो टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नेहमीच भरारी घेत आला, आणि पवन केनेने विअर केलेल्या सगळ्या टी शर्ट्स आणि त्याचबरोबर त्या स्लीवलेस तुम्हाला प्रत्येक शॉप मध्ये भारताच्या 70-70 स्पोर्ट्सच्या मिळतील. चला तर आपल्या मुख्य व्यासपीठावर सध्या आपण पाहतो विशाल पाटील इथे उपस्थित आहेत. पॅरामाउंट RMC इन्फ्रा या नावाने त्यांचा संघ सातत्याने अनेक स्पर्धा गाजवत आला, आणि आपण पाहिलंय की त्यांचा संघ आपल्या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. तर विशालजी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. उद्योगपती आहेत पॅरामाउंट RMC इन्फ्रा, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 26 धावा, आणि या मॅच मध्ये 102चं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही 76 धावा करायच्या येणाऱ्या 24 बॉलमध्ये. 24 बॉल 76 धावा. मॅच मोठी आहे अजूनही, परंतु दोन्ही संघांना संधी देखील आहे. अशाच प्रकारे बॅटिंग जर होत राहिली, अजित आणि विनायक भोईर यांनी बॅटिंग केली, तर हा सामना लांब देखील नाहीये. प्रथमेश आला आता गोलंदाजीसाठी. दोन्ही फ्रंटलाईन सीमरचा वापर पहिल्या 4 ओव्हरमध्ये करण्याचा इरादा दाखवलाय कॅप्टनने, मनोज साठेने. हा बॉल पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. ऍक्शन रिप्ले. त्या लाईनच्या आतमधून बॉल स्किट होत गेला विकेट कीपरच्या हातात, आणि त्याचमुळे टीव्ही अंपायरने देखील तो निर्णय कायम ठेवलाय जो ऑनफिल्ड अंपायरने दिला होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी, आणि त्यामुळे एक रिव्ह्यू गमावलाय MMCC संबलपूरने. पहिला डॉट. ओ परत एक वेळा काय झेल इथे टिपलाय ऋषी जोरे यांनी, आणि म्हणूनच आपण मगाशी देखील चर्चा केली होती डेडिकेशन लेवल काय असते. क्रिकेट माणसाला हेच शिकवतो की तुम्ही क्रिकेटच्या प्रती कशा पद्धतीने योगदान देता, आणि मैदानामध्ये ज्या वेळेला ऋषी झोरे गेले, एक चौकार त्यांनी मारलाय, एक सिंगल घेतली, परंतु त्याच्यानंतर विकेट किपिंग करत असताना ऋषी झोरेचा हा झेल जो चर्चेमध्ये राहील. बॅटची कडा घेतली आणि त्याच्यानंतर हा झेल संपन्न झालाय. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीचा झेल घेतलाय, आणि अशा प्रकारचे झेल घेण्यात ते पटाईत आहेत, किंवा बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांना झेल घेताना पाहायला मिळतो. परंतु प्रथमेश राठोडचंही कौतुक करावं लागेल. मोठी विकेट घेतली. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न तर झाला होता या ठिकाणी, मोठा फटका, परंतु बॅटचा किनारा घेतल्यानंतर एक अप्रतिम कॅच ऋषी जोरे यांची. तर आणखीन एक विकेट,
आणि काय गोलंदाजी सुरू आहे. प्रथमेश मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट, या ओव्हरमध्ये आणखीन 1 विकेट, 3 विकेट त्याने घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये पलटवार झालाय. 4 फलंदाज बाद, 26 धावा. अजित मोहिते, राकेश प्रभू आता मैदानामध्ये आहेत. राकेश प्रभूकडे देखील तो अनुभव आहे लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा, परंतु सध्या अडचणीमध्ये संघ आणि अडचणीतून पार करायचं असेल तर धावा कराव्या लागतील. प्रथमेश, राठोड बॅटची आतमधली कडा घेतली, परत एक वेळा चांगले यष्टीरक्षण, बॉल निघालाय, रनआउटची संधी होती आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला लागला असता तर चित्र वेगळं असतं. परंतु जर तरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. क्रिकेट वर्तमानात खेळलं जातं, जगलं जातं आणि इथे मात्र धाव कंप्लीट झाली. एक जवळूनच मात्र हा हुकला बॉल पाठीमागे गेला खरा, परंतु त्यानंतर ऋषी यांच्यानंतर धनंजय यांच्याकडे गेला, त्यांच्यानंतर हाच बॉल प्रथमेश यांच्याकडे गेला आणि बचावले गेले. चांगला बॉल, आणखीन एकदा चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. प्रथमेश की फॅक्टर राहिले या मॅच मध्ये. बॅटिंगलाही आले, पहिल्या 2 बॉलला 2 सिक्स मारले होते त्यांनी. अजित मोहिते आता स्ट्रायकिंग एंडला. दोन्ही उंच पुरे असे फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. क्रिकेटमध्ये तसं पाहिलं तर हाईट फॅक्टरला एवढं महत्व नाहीये. छोट्या खाणी उंचीचे फलंदाज चांगली कामगिरी करतात आणि केली आहे. फुल टॉस बॉल हवेत जास्त गेलाय, उंच जास्त गेलाय. फिल्डर आहे परंतु प्रेक्षक बनून राहील. टायमिंग झालाय, बॉल सीमा पार येतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. षटकार. चुकीला माफी नाही, तेच इकडे पाहायला मिळालं. बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. असं वाटलं नव्हतं की एवढ्या लांबवर बॉल जाईल, परंतु रबर बॉलची खासियतच ही आहे. अजित मोहिते एका बाजूने किल्ला लढवत आहेत आणि त्यांच्या बॅटमधून आलेले षटकार बरंच काही सांगून जात आहेत की हा सामना मी काही सोडणार नाहीये. चांगलं टायमिंग, चांगला फटका. 6 धावा मिळत आहेत. मिडल अँड लेग स्टिकवर फुल टॉस होताना फक्त दिशा दिलीये. कमरेवरचा बॉल त्याला दिशा देत असताना बरोबर 6 धावांसाठी पाठवलाय आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होते, पुढे जाते. धावा झाल्या 33. 33 धावा. 33 रन या मॅच मध्ये 102चं लक्ष्य आहे. मॅच इज स्टील ऑन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. विकेट जरी गेल्या तरी देखील षटकार येत आहेत आणि ते अजितच्या बॅटमधून. शॉर्ट बॉलचा वापर, परत एक वेळा स्कीड होत विकेट कीपरच्या हातामध्ये आणि आणखीन एक डॉट बॉल प्रथमेशच्या माध्यमातून अजितच्या अगेन्स्ट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि शेवटच्या बॉलवर कडा प्रहार. आमच्या मेन स्टेजवर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय पॅरामाउंट आरएमसी इन्फ्राचे मालक विशाल पाटील यांच्या दिशेने हा षटकार मारलाय. 6 धावा. अजितने मॅच ऑन ठेवलेली आहे आणि जरी लांब वाटत असलेली धावसंख्या पाठलाग करण्याची क्षमता ही टीम ठेवते. मागील मॅचच्या देखील ओव्हरच्या देखील शेवटच्या बॉलवर अजित यांनी षटकार लगावला आणि आता परत लगावलाय. आणि अजित जी झुंज मात्र टीमसाठी महत्वपूर्ण आहे. धावसंख्या झाली आहे ती या ठिकाणी 39 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 63 धावसंख्येची आवश्यकता आहे आता या मॅच मध्ये. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये 63 धावा. काल 18 बॉल मध्ये 53 धावा हे समीकरण होतं लास्ट मॅच मध्ये मॅग्निफिसंटच्या समोर. आता 18 बॉल मध्ये हे धावा करायचे 63. काही होऊ शकतं. काल अक्षय पवारने काय खेळ दाखवला, काय तो बरसला. परंतु हा जो सामना हा डू ऑर डाय. या सामन्यामध्ये जिंकावं लागेल. हारलं स्पर्धेच्या बाहेर, जिंकलात तर नेक्स्ट मॅच मध्ये खेळण्याची संधी. ताई पॅकर्स या टीमच्या अगेन्स्ट खेळण्याची संधी तुम्हाला मिळेल, परंतु इतकं गरजेचं आहे. हरणं ती जंगलात राहतात. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 5वं षटक. आता सुरू होईल. बॉलची तपासणी होते. जास्त वेळ घेऊ नका, लगेच आपल्याला पुढचा सामना देखील खेळवायचा आणि 4:30 वाजून गेलेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा. फास्ट क्रिकेट खेळा. पहिल्या 4 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर परिस्थिती श्रीतेजच्या बाजूने आहे आणि अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. मोठा पल्ला अजूनही गाठायचा आहे, परंतु पाहूयात या धावांचा पाठलाग 21च्या सरासरीने 63 धावा बनवायच्या येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. म्हणजे सामना लांब गेलाय, परंतु अजित आणि राकेश प्रभू यांच्यासाठी ही काही गोष्ट अशक्य देखील नाहीये. 3,83,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत 70 स्पोर्ट्सवर आजच्या दिवसामध्ये
मान्सून सुपर सिरीज या स्पर्धेचा आनंद घेतलाय. काल 4,65,000 प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली. आज 3,80,000 व त्यापेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेले. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. जे प्रेम तुम्ही सातत्याने 70-70 स्पोर्ट्सला देताय, या वाहिनीला देताय. आपली वाहिनी, हक्काची वाहिनी 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या हंगामामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येणार आहोत. अयोध्या बिग बॅश लीग येते, मग भारत ट्रॉफीचं देखील आयोजन होईल. फुल टॉस बॉल, नो बॉल कॉल केलाय अंपायरने. फिल्डर आहे तिथे, झेल टिपलाय आणि नो बॉल कॉल केलाय. त्याच्यामुळे एक धाव तर मिळताना दिसेल राकेश प्रभू. नो +1 अशा 2 धावा ऍड होतील. सुरुवात खराब झाली आहे. ओला बॉल टाकणं प्रत्येक वेळेला शक्य नसतं किंवा योग्य टप्प्यावर हातातून बॉल निसटतो सुद्धा. तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. बॉल गेलं असं दिसतोय. अजित मोहिते, राकेश प्रभू स्पेशलिस्ट बॅटर आहेत पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. चांगला खेळ करतात. कव्हरचा खेळाडू आतमध्ये आणलाय एक्स्ट्रा कव्हर मधून. समोर लॉंग ऑफ ठेवलाय कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. वाईडिश लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग बॅकवर्ड ठेवलाय. समोरचा बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली. ऑन ड्राईव्ह करत असताना सिंगल तरी ते मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न अजित मोहिते आणि राकेश प्रभू दोघेही करतायत. काऊ कॉर्नरला बॉल थांबवला जाईल तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. अजितच्या खात्यामध्ये धावा झाल्यात आतापर्यंत 63. मॅचची उत्कंठ मात्र हळूहळू 43 हळूहळू वाढू लागलेली आहे. पाहूया, षटकार चौकाराची आतषबाजी देखील करायची वेळ आलेली आहे. 43 धावा झाल्यात. 63 पाहिजे होत्या. 43 रन आता स्कोर बोर्डवर आहेत. हा बॉल समोर होता स्लॉट मध्ये, आता प्लॉटच्या बाहेर जाईल असं दिसतंय आणि हा सरळ चाललाय वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये आणि इकडे अगदी पुढे केला बॉल. अजितच्या आवाक्यात बॉल आला, रडार मध्ये बॉल आला आणि अजित काय सोडणार आहे हा बॉल आणि सीमारेषा पलीकडेच पाठवताना पाहायला मिळाले. एका बाजूने अजित यांची जबरदस्त खेळी. टीम संकटात आहेत, परिस्थिती प्रतिकूल आहे, परंतु अजित उभे आहेत. हे प्रेक्षक पहा, सध्या यशपाल माळी मॅजिक बॉक्स च्या वर देखील आहेत आणि खाली देखील मोठ्या संख्येने तिथे उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. हे दर्दी प्रेक्षक आहेत. रिमझिम बरसणारा पाऊस देखील त्यांना अडवू शकत नाही. शॉर्ट बॉलचा वापर होता, ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये बॉल जाईल तोपर्यंत एक धाव तर मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न आता अजित मोहिते करताना दिसत नाहीये. राकेशने देखील त्याला थांबवलंय. एक धाव इथे मिळेल आणि अर्धशतक पूर्ण झालेलं आहे धावांचं. MMCC संबलपूरच्या खात्यामध्ये धावा झाल्यात 50, परंतु 4 फलंदाज बाद झालेत. आणि अजूनही जर पाहिलं तर 15 बॉल बाकी आहेत आणि 52 धावा अजूनही करायच्यात. म्हणजे अर्ध काम जवळपास झालं आणि त्याच्यापेक्षा किंचित जास्त पाहिजे. आणि आपण 2-2 ओव्हरमध्ये सुद्धा 50 धावा पाहिल्या काल. 15 बॉल मध्ये आता 52 करायचेत असं हे समीकरण आहे. तर 15 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. DB धनंजय बिनताळे समोर पडतोय विकेट कीपरच्या. तेवढीच चांगली विकेट कीपिंग आणि आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढतंय, दबाव बनतोय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरचा. धावा करायच्यात 52. या परिस्थितीला डॉट बॉल येणं परवडण्यासारखं नाहीये, कारण आता ती वेळ आली आहे की तुम्हाला षटकार चौकारच मारायचे आणि त्यामुळे धनंजय यांचं कमबॅक खूप महत्वाचं राहिलं. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरचे. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 52 धावा करायच्या आहेत. 52. 14 बॉल 52 रन हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. समोर राकेश प्रभू खेळण्यासाठी तयार. अजित मोहिते नॉन स्ट्रायकिंग एंडला. जिंकलात तर एक सामना आहे, हारलात स्पर्धेच्या बाहेर. बॅटच्या आतमध्ये लागतोय, ऑन साइडला. फिल्डर डीप मध्ये आहे, तोपर्यंत एक धाव मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगल येते राकेश प्रभूच्या खात्यामध्ये. 51 धावा करायच्या आहेत. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक बॉल बाउंड्री म्हणजे चौकाराच्या मदतीने त्या धावा होऊ शकतात. 13 मध्ये 13 मारावे लागतील, त्यावेळेला तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल. 51 धावा झाल्यात. 51 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 13 मध्ये कमीत कमी 8 षटकार तर मारावे लागणार आहेत अशी परिस्थिती आली आहे. आणि काल हा कारनामा करता करता राहिला बॅटर अक्षय पवार. एक्झॅक्ट हे समीकरण त्या टीमच्या समोर देखील आलं होतं. पण काय बॅटिंग केली काल अक्षय पवारने. मन जिंकली, जरी सामना विरोधी टीमने जिंकला असेल. आज एक शतक पाहायला मिळालं, 2 अर्धशतक पाहायला मिळालीत.
शॉर्ट बॉलचा वापर होता, फटका फसतोय, एक धाव तर नक्की घेऊन जाईल अजित मोहिते, कारण स्ट्राईक पाहिजे त्याला. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 12 बॉलमध्ये धावा करायच्या दादा 50. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल धनंजय बिनताडे. बॅटिंगमध्ये 37 धावा, जबरदस्त चांगली कामगिरी. या ओव्हरमध्ये एक बिमर येऊन सुद्धा, एक षटकार येऊन सुद्धा कमी धावसंख्या मात्र येताना पाहायला मिळाली. आणि आता आव्हान मोठं झालंय. मान्सून ब्लास्ट 2025 तिसऱ्या पर्वामध्ये येताना पाहायला मिळेल आणि 17 ते 20 जुलै ही स्पर्धा होणार आहे. तर 17 जुलैला उमेश इलेव्हन खार त्यांच्या विरुद्ध त्विषा स्पोर्ट्स, रिची जीतू, निलेश इलेव्हन डोंबिवली, व्ही लायन्स ओरिसा आणि त्यांच्या विरोधात विक्रोलियन्स विक्रोळी. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 50 धावा करायचेत. 70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून ब्लास्ट ही देखील स्पर्धा आहे. 17 जुलै पासून 20 जुलै पर्यंत ती स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे रंगेल. उमेश इलेव्हनच्या विरुद्ध त्विषा स्पोर्ट्स, जितुरीची निलेश डोंबिवली नॉकआउट स्पर्धा आहे. 12-12 ओव्हरच्या मॅचेस आहेत त्यांच्या विरुद्ध. नंतर सेकंड मॅच मध्ये खेळण्यासाठी व्ही लॉयन्स ओडिसा आणि विक्रोलियन्स विक्रोळी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये VK रायगड ग्रामीण विरुद्ध भिवंडी इलेव्हन रायगड विरुद्ध श्रीजा इलेव्हन लालबाग. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवसामध्ये 19 तारखेला कांदारी किंग्स विरुद्ध MUCC ओडिसा, ताई पॅकर्स विरुद्ध NP स्पोर्ट्स उत्तन. आणि जिंकलेले संघ थर्ड मॅच मध्ये लगेच खेळतील. 12-12 ओव्हरच्या मॅच, रोज 3 मॅच होतील. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे 17, 18, 19 आणि 20 जुलै असे 4 दिवस ती स्पर्धा रंगेल. शॉर्ट बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण इथे केलंय. चांगला पुलचा फटका, बॅलन्स चांगलं होतं आणि त्यातल्या त्यात मोठा फटका सजवत असताना पहिल्या बॉलवर सिक्सर. मॅच मात्र आता ऑन केली अजित यांनी. 12 बॉल 50 ची आवश्यकता आणि पहिल्याच बॉलला षटकार मात्र या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. त्यांनी सांगतायत मी आहे ना. एक शतक आलंय. गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधवने ते शतक ठोकलं आणि आता अजित कव्हर्सला उडवण्याचा प्रयत्न होता. कॅचिटचा कॉल केला, पॉइंटला फिल्डर येत आहेत. एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करताना दिसत नाहीये अजित आणि आता ओव्हरथ्रो मध्ये दुसरी धाव इथे कंप्लीट होईल. 2 धावा अजित मोहितेच्या खात्यामध्ये. पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आलेल्या आहेत. थोडीशी घाई होताना पाहायला मिळाली आणि स्ट्राईकही चेंज. पुन्हा अजित स्ट्राईकवर येताना पाहायला मिळालेत आणि अजित मोहिते यांचं स्ट्राईकवर येणं खूप महत्वपूर्ण देखील होतं. 42 अजूनही करायचे आहेत. 10 बॉल 42. 10 बॉल मध्ये 42 म्हणजे 7 षटकार मारायचे आहेत 10 बॉलच्या खेळामध्ये, असं हे समीकरण आहे या मॅच मध्ये. 10 बॉल 42 रन. अजित मोहिते तयार. पाऊस परत एक वेळा थांबलाय. हळूहळू खेळपट्टी कोरडी होतीये, त्याचा फायदा घेऊ शकतात बॅटर. हा बॉल सोडून दिला अजित मोहितेने. पंच इशारा करतात हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. 41 करायचे आहेत. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दबाव आता ओमकारवर आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला. क्लोज राहून सुद्धा बॉल अडवलाय, हे तेवढंच महत्वाचं आहे. पहिले विकेट कीपर आहेत ऋषी जोरे, जे एवढ्या क्लोज किपिंग करतायत पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि ते देखील या स्पर्धेमध्ये मी म्हणेन फर्स्ट विकेट कीपर. शॉर्ट बॉलचा वापर. बॉल हवेत आहे. ओमकार बॉलच्या खाली हात पुसले आणि त्याच्यानंतर झेल टिपलाय. ओ हो काय झेल. पहिल्यांदा बॉल हातातून निसटला, त्यानंतर ते हात टी शर्टला त्यांनी पुसले ज्यावेळेला तो बॉल पर्यंत जात होता आणि त्यानंतर बॉल हातातून उडला आणि त्यानंतर तो झेल टिपलाय. फलंदाज बाद. काय जबरदस्त चेंडू देखील टाकला, कॅचही पकडली. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी ओमकार गायकवाड यांची होताना पाहायला मिळाली आहे. पहिल्या प्रयत्नात बॉल सुटला परंतु त्यानंतर सूर मारला. मांजरी एक्सप्रेस म्हणतात या खेळाडूला आणि किंग्स इलेव्हन पंजाबचा नेट बॉलर सुद्धा राहिलेला आहे. काय जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडली आहे. चांगला कॅच. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये, दुसऱ्या प्रयत्नामध्ये ओमकारने हा झेल टिपलाय. पहिल्या बॉलवर षटकाराला, सेकंड बॉलला 2 धावा आल्या. तिसरा वाईट बॉल टाकला आणि त्याच्यानंतर इथे विकेट आली आहे. पुन्हा पुन्हा पाहावं असंच दृश्य आहे या ठिकाणी, ज्या पद्धतीने कॅच घेतली आहे ओमकार गायकवाड. पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने निघाल्यानंतर मांजरी लागते आणि त्याच मांजरीला बिलॉंग करणारा खेळाडू.
यावेळेला चांगलं टायमिंग, चांगला फटका, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सागर मैदानामध्ये आला आणि सागरच्या बॅट मधून आल्या आल्या तो षटकार. ही तीच वेळ आहे ज्यावेळेला षटकार चौकारच मारायचे. जरी विकेट आली आहे, जरी दबाव आलाय, जरी अजित माघारी परतलाय, आम्ही कशाला आहोत टीम मध्ये, प्रत्येकालाच दाखवावं लागतंय. कारण जो हा सामना जिंकणार आहे, स्पर्धेत राहणार आहे, सागरचा पहिला सिक्सर. 35 पाहिजेत अजूनही या मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ संपलाय. 8 बॉल 35 धावांची आवश्यकता. तेच सांगतोय, 8 बॉल 35 धावा हे समीकरण असणार या मॅच मध्ये. मॅच इज स्टील ऑन. अजूनही सामना संपलेला नाहीये. जरी विकेट आली मैदानामध्ये, सागर रणपिसे गेलाय आणि बॉलची पिसे ते कधी काढू शकतो असा खेळाडू आहे. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 67 आणि आता धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 35. बॉल शिल्लक आहेत 8 बॉल 35 धावा. सागर उपायातला बॉल होता, अपील केली आहे, स्ट्रॉंग अपील, परंतु पंच सांगतायत लेग स्टंपला बॉल सोडून गेला असता असं अंपायरचं मत आहे. ऍक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग असणार आणि एलबीडब्ल्यू साठी तुमच्याकडे कोणताच डीआरएस उपलब्ध नाहीये. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. फुलर लेनचा बॉल होता, जास्त शफल झाला, लेग स्टंप नाही तर कदाचित तो इम्पॅक्ट ऑफ स्टंप वर असेल हे अंपायरचं मत असावं आणि त्याचमुळे त्यांनी नॉट आउटचा निर्णय दिलाय. सो ही अपील इथे फेटाळली आहे आणि त्याच्यामुळे आता जो शेवटचा बॉल शिल्लक असेल समोर फटका सजवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि या षटकाराच्या मदतीने एक नवसंजीवनी मिळाली आहे टीमला. कारण शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना आता जिवंत ठेवलाय. कारण 6 बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 28 धावा. मॅच चांगलीच आता रंगात आली आहे. जरी 28 धावा हव्या असतील, सागर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर राकेश प्रभू या दोघांच्याही बॅटमधून षटकार आलाय, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास दुणावलाय. लक्ष जरूर आता श्रीतेज संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळत आहे, परंतु हे दोन्ही बॅटर प्रचंड प्रतिभा असणारे खेळाडू आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते MMCC पाहायला मिळते, एका बाजूला रिकान मोहंती साहेबांची आणि दुसऱ्या बाजूला सचिन शेठ लालदास तापकीर यांची श्रीतेज 11 चरोली पुणे. 6 बॉल मध्ये 28 धावसंख्येची आवश्यकता. वड मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये एक महत्वपूर्ण सामना तुमच्या भेटीला रंगत असताना 70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज मध्ये इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे आणि अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला नवीन हंगामामध्ये येतील. पावसाळी रबर बॉल स्पर्धा मान्सून ब्लास्ट या स्पर्धेचा ड्रॉ आज करण्यात आला आणि ती देखील स्पर्धा आहे. अपकमिंग टुर्नामेंट मध्ये अयोध्यामध्ये 70 स्पोर्ट्स जाईल आणि अयोध्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये नवीन हंगामामध्ये स्पर्धा असेल. 10 लाख विनिंग टीमला दिले जातील, 5 लाख रनर अप टीमला दिले जातील. 8 ओव्हरच्या मॅचेस असतील, 12 टीम खेळतील. इम्पॅक्ट प्लेअर रूल लागू आहे. नोव्हेंबर मध्ये भारत ट्रॉफी पाहायला विसरू नका. स्टेट चॅम्पियनशिप भारत ट्रॉफी इन नोव्हेंबर आणि त्याच्यानंतर जानेवारी किंवा डिसेंबरच्या दरम्यान ग्रामीण धमाका बिग बॅश. बॉल उडवलाय, पहिलाच बॉल, पिकअप शॉट, बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. बॉल मिळतील ना. पहिलाच बॉल ऑप्टमच्या बाहेर होता, तिकडनं खेचला, चांगला पिकअप केला आणि बॉलला लांब लचक पाठवला षटकारासाठी. कुलाब्याचा सागर रणपिसे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅट मधून मात्र आणखीन एक षटकार आलाय. 28 करायचे होते आणि आता सागर ज्या पद्धतीने नाव आहे त्याचा, थांग बॅटिंग साठी जाणला जातो, मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो आणि सागरने मॅजिक बॉक्सच्या वर पाठवलाय. लिजेंड ऑफ मानकोली यशपाल माळी यांचा हा सन्मान आहे या ग्राउंडवर, त्यांचा मॅजिक बॉक्स आणि तिथे बरोबर हा षटकार मारलाय सागर रणपिसेने. टीमची धावसंख्या 80 आणि आता धावा करायचे 22. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 22 धावा. व्हॉट अ मॅच. काल देखील 2 सामने चांगलेच रंगले 5 मॅच पैकी आणि आज देखील आपण पाहतोय आई सामना खूप महत्वाचा आहे. 5 बॉल शिल्लक आहेत, 4 बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचे फटके आणि आता पहिल्या बॉलवर तर एक मोठा षटकार आलाय धनंजय भिंताडेच्या विरुद्ध.
पाच बॉल मध्ये धावा करायचे 22. 22 फ्रॉम 5. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गल्ली 38 सर्कलच्या आतमध्ये, डीप मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. ही फील्ड प्लेसमेंट आहे. मागे अम्ब्रेला फिल्डिंग, छत्री बनवली आहे ऑलमोस्ट. बोल तयार, पुढचा बॉल घेऊन. यावेळेला बॉलने उसळी चांगली प्राप्त केली आहे. राकेशला रन पाहिजे, सागरला नाही पाहिजे आणि त्याचमुळे राकेशला जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. आता 4 बॉलमध्ये धावा करायचे 22. वा, या ठिकाणी चांगला बॉल टाकलाय धनंजय बिनताडे यांचं कौतुक करावं लागेल, परंतु यष्टीरक्षक ऋषी यांचंही कौतुक करावं लागेल. त्याही बॉलला थांबवलं तरी आहे आणि कदाचित पाठीमागे जाऊन न पकडता येऊन तिकडे सुद्धा काहीतरी होऊ शकलं असतं, परंतु इकडे ही रणनीती बाकीच्यांपेक्षा थोडीशी वेगळी होती, परंतु यशस्वी देखील होते आतापर्यंत तरी. विकेट आली आहे, विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅटिंग टीम रिव्ह्यू. व्हाईट बॉलची एक साठी, येस. हाईट 1 पदी ओव्हरसाठी, ओके. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, त्यांच्याकडे एक रिव्ह्यू आहे आणि तो ते वापरतायत. 1 पदी ओव्हर चेक करायचंय, बाउन्सर चेक करायचंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे, बाउन्सर नाहीये, त्याच्यामुळे आता रिव्ह्यू नाहीयेत. बॅटिंग करणाऱ्या साईडकडे 4 बॉल मध्ये 22. पायातला बॉल फ्लिक करायचा होता, अपील केली आणि ते शेवटी ती अपील उचलून धरली आहे. फलंदाज सागर रणपिसे आउट. चांगली कामगिरी या ठिकाणी. धनंजय बॅटिंग बॉलिंग दोन्ही मध्ये भाव खाऊन गेले. त्याचबरोबर जर पाहिलं तर अजित मोहितेची झुंज जरूर पाहायला मिळाली, परंतु या अंतिम षटकामध्ये जास्त धावांचा दबाव तर आहेच आहे, कारण प्रत्येक बॉल आता सीमारेषेच्या बाहेर मारायचा होता. थोडेसे सफल झाले होते आणि यावेळेला ते स्टंपच्या समोर सापडले. चांगला निर्णय पंचांचा. अपील केली आणि ती अपील शेवटी उचलून धरली आणि स्ट्रॉंग अपील ऋषी जोरी यांची पाहायला मिळाली स्टंपच्या मागून. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाली आणि आता या मॅच मध्ये पकड मजबूत होत चालली आहे श्रीतेज 11 चरोळी पुणे या टीमची. विकेट आली आहे, विकेट खूप महत्वाची होती. धनंजय बिनथाळेने ती विकेट मिळवली आहे. पहिल्या बॉलवर सिक्सर आला, 28 होत्या, 22 राहिल्या आणि त्याच्यानंतर 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलेत. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वतः कॅप्टन अंकुर सिंग आलाय. अंकुर सिंगला देखील या बॉलवर बीट केल्याने आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 22 धावा करायचे त्या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी, विकेट महत्वाच्या क्षणी धनंजय बिनताडेने पटकावली. चार लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत स्पर्धा पाहिली आहे. या 4 मॅच मध्ये फुल टॉस बॉल होता, लॅप स्वीप, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. एक बॉल आणि 16 धावांच्या संख्येची आवश्यकता. चेंज ऑफ पेस. अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. अजूनही 15 धावा करायचे आहेत, शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि शेवटी हा सामना संपलाय. या मॅचच्या टॉस साठी देखील कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थित राहायचं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल धनंजय बिनताळे याला, ज्याने 37 धावांची खेळी केली आणि महत्वाच्या क्षणी गोलंदाजीसाठी येत असताना एक विकेट देखील घेतली आहे. पहिल्या बॉलवर सिक्सर आल्यानंतर तर धनंजय बिनताळे ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला तर टॉस देखील केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल.